मदर्स डेला तिने फोटो टाकला माझा, आमच्या दोघींचा. किती वर्षांची ती 21 वर्षाची आहे. ओ तर तिला कोणीतरी असं विचारलं, ओ शी इज युअर मदर. तर ती म्हणली, हो मग नाही तर मी का फोटो टाकेन. सेलिब्रिटी हा शब्द आपल्याकडे फार सर्रास वापरला जातो. म्हणजे कोणीही गल्लोगल्ली सेलिब्रिटीज असतात. अनुराग कश्यपनी मला एका सिनेमासाठी विचारलं होतं, तेव्हा माझा दौरा होता प्रायोगिक नाटकाचा. त्यांना सांगितलं की अहो मला आय एम कमिटेड, आणि ते म्हटले की आय अप्रिशिएट इट. सातच्यात घराच्या प्रीमियरला मी प्रेग्नेंट होते, तेव्हा मी स्मिता मावशीला सांगितलं, स्मिता मावशी मी प्रेग्नेंट आहे. नसते प्रेग्नेंट झाले तर मी काही फार माधुरी दीक्षित झाले असते असंही नाही ना, कोणाला माहिती. मला रिजेक्शन्स येतात किंवा आत्ता मध्यंतरी फारच एक दुःखद अनुभव मला आला. म्हणजे मी मागच्या वर्षी मला एका दिग्दर्शकाने मेन स्ट्रीम हिंदी चित्रपटासाठी बोलवून हे काम तू करावंस अशी माझी इच्छा आहे. राजश्री मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आत्ता माझ्याबरोबर जी अभिनेत्री आहे तिला मी लहान असल्यापासून बघतेय चित्रपटांमध्ये, आणि आत्ता जेव्हा ती माझ्या समोर आली ना, जेन्युअनली तिने स्वतःला ज्या प्रकारे मेंटेन केलंय, मी खूप इम्प्रेस झाली आहे तिला बघून. स्वागत करूया अभिनेत्री विभावरी देशपांडे हिचं. हॅलो. नमस्कार. नमस्कार. बरं ताई, कशी आहेस मला सांग आधी. मी छान आहे, आपण मजेत आहे. अगदीच पहिल्यांदा भेटतोय हो, अख्ख्या करिअर मध्ये माझ्या. पण मी खूप सगळे पॉडकास्ट पाहते तुझे, त्यामुळे मला आपण आधी भेटलोय असंच वाटतंय. थँक्यू सो मच. आणि मी जे म्हणाले, मी खूप इम्प्रेस झाली तुला बघून, ज्या प्रकारे तू मेंटेन केले स्वतःला. जे मेहनतीला पर्याय नाहीये किंवा कन्सिस्टन्सी इज द की. असं होतं ना की एवढ्या वर्ष आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, स्वतःला तसं ग्रूम ठेवतोय, कधी कधी कंटाळा येतो. तुझ्या बाबतीत सांग, एकतर किती वेट लिफ्टिंग करतेस तुला बघून कळतंय मला, आणि किती मेहनत घेते स्वतःवर आत्ता पण. मी खरं विचारायचं तर पहिल्यापासून फार फिटनेस ओरिएंटेड होते किंवा खूप व्यायाम करायचे असं काही नाही. पण मला असं वाटतं की आपल्या आणि विशेषतः स्त्रियांच्या आयुष्यात एक असा पॉईंट येतो मिड लाईफ 40, व्हेन यू क्रॉस 40, की तुम्हाला आतून कळतं की तुम्हाला फिटनेसची, व्यायामाची खूप गरज आहे. आणि साधारण त्याच काळात मी धावायला सुरुवात केली. आधी मी लॉंग डिस्टन्स रनर आहे, पण म्हणजे मी फार चांगली रनर नाही आहे, पण मी कन्सिस्टंटली धावण्याचा प्रयत्न करते. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, आणि मला असं लक्षात आलं की या व्यायामाने जास्त तुम्हाला मनशांती मिळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कीप्स युअर माइंड काम. आणि ते तुम्हाला मिड लाईफ क्रायसिस जे होतात त्याच्यामध्ये या गोष्टी तुम्हाला फिजिकल फिटनेसनी खूप फरक पडतो. तुमचं मन शांत राहतं, आणि अर्थात त्याचे हेल्थ बेनिफिट्स पण खूप असतात. तुम्ही बारीक दिसता वगैरे हा मुद्दा आणि थोडासा वेगळा आहे, पण मुळात फिटनेस आणि हेल्थ ह्या गोष्टीकडे लक्ष देणं हे विशेषतः सर्वांसाठीच, पण स्त्रियांसाठी, मध्यमवयीन स्त्रियांसाठी हे किती आवश्यक आहे हे मला माझ्याच प्रवासात प्रकर्षाने जाणवलं. आणि मग तेव्हापासून मी तो प्रयत्न करते. अर्थात आपल्या सगळ्या वेळा अनिश्चित असतात, आपल्याला काहीही शेड्यूल नसतं, त्यामुळे तशी कन्सिस्टन्सी जशी असायला पाहिजे की मी रोज सकाळी 8ला जिममध्ये असतेच वगैरे असं होत नाही. पण जेव्हा आणि जसं जमेल तसं मी व्यायाम करण्याचा माझ्याकडून आटोकाट प्रयत्न करते. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. ताई, तुझा ना थिएटर बॅकग्राऊंड आहे, म्हणजे तुझे NSD म्हणा किंवा तुझे पुढचे वर्कशॉप म्हणा, तेव्हा म्हणजे आत्तासुद्धा क्राफ्टला खूप महत्त्व आहे. पण क्राफ्ट बरोबरच ना हाऊ वी प्रेझेंट आवर सेल्फ, म्हणजे आपण किती बारीक आहोत किंवा मी कशा प्रकारचे कपडे घालते, मी किती कार्यक्रमांना हजेरी लावते, हे पण आत्ता ना कुठेतरी खूप कन्सिडर केलं जातं एका नवीन प्रोजेक्ट मिळण्यासाठी. तू एका अशा एरामधनं बिलॉंग करतेस जिथे मीडिया खूपच कमी होती, जेवढी आत्ता आहे तेवढी नव्हती. मला सांग, तू कधी या सगळ्या गोष्टीचं सुरुवातीपासून प्रेशर घेतलंस, किंवा तेव्हा तुला करावंच वाटलं बारीक दिसावं, छान कपडे घालावे, किंवा तेव्हा तुम्ही कसं राहायचात, कसं कार्यक्रमाला जायचात? तुला खरं सांगू, तू म्हणतेस बरोबर आहे. ज्या काळात मी काम करायला सुरुवात केली तेव्हा एवढं एक्सपोजर, एवढा अवेअरनेस आणि एवढी अपरिहार्यता नव्हती की तुम्ही सतत एका विशिष्ट पद्धतीने स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे. सोशल मीडिया नव्हता, आणि ह्या गोष्टींचं महत्त्व खरं तर मला फार कधीच कळलं नाही. त्यासाठी काय करायचं हे मला फार माहिती नाही. म्हणजे मी हे फार अगदी हे काही भूषण आहे असं मला वाटत नाही, पण माझ्याकडे ते ओरिएंटेशन नाही आहे, कारण मी एका वेगळ्या पिढीची आहे, हे खरं आहे. आणि मला खरं सांगते, मी प्रेशर येतं जेव्हा एखादा असा इव्हेंट असतो आणि त्याला तुम्ही विशिष्ट पद्धतीने ड्रेसअप होऊन जायचं असतं, तेव्हा अरे बापरे काय करायचं असा मला अनेकदा प्रश्न पडतो.
मला हेही लक्षात येतं की जे अपरिहार्य आहे तेवढे प्रयत्न तुम्ही करायला हवेत. आणि मला ही शिकवण असं नाही, पण मला ही जाणीव माझी सिनियर आणि माझी अत्यंत आवडती अभिनेत्री आणि अत्यंत आवडती व्यक्ती सोनाली कुलकर्णीनी करून दिली. की कुठला तरी एक ऑनलाईन इंटरव्ह्यू तिने माझा पाहिला, जो मी असाच कुठनं तरी धावत पळत घरी येऊन होते तसेच बसले होते, हां. तो शूट केला. कारण मला असं वाटायचं की आपण काय बोलतोय ते महत्वाचं महत्वाचं. जे आहेच, नाही असं या. नाही, पण तुम्ही प्रेझेंटेबल असणं ह्यालाही खूप महत्व आहे. तर तिने तो पाहिला आणि तिने मला फोन करून एका हक्कानी सिनियरिटीच्या हक्कानी अत्यंत प्रेमाने तिने मला झापलं की विभा, तुला ह्याचा विचार करावा लागणार आहे आता, त्याचा अतिरेक करायची आवश्यकता नाही आणि ते तू करणारही नाहीस. पण एकदा तुझा इंटरव्ह्यू झाला आणि तो ऑनलाईन जेव्हा असतो तेव्हा तो आयुष्यभर तिथे तसाच असतो. असतो. अर्काइव्ह तुझं नाव टाकलं की तो येतो आणि लोकांना पाहायचंय तुला चांगल्या. तू स्वतःला एवढं अंडर एस्टिमेट किंवा अंडररेट करू नकोस, हा प्रयत्न थोडा तरी कर, हे तिने मला सांगितलं आणि मला ते खूप छान वाटलं. आणि तेव्हापासून मी थोडा माझ्या परीने प्रयत्न करते, पण ते प्रेशर नाही घेत मी, कारण मी ते प्रेशर नाही घेऊ शकणार. एकतर मी राहते पुण्यात, मी काम असेल तेव्हा मुंबईत येते, त्यामुळे त्याला जे बिईंग इन द थिक ऑफ द इंडस्ट्री म्हणतात ना, तशी मी नाही आहे. अदर दॅन काम मी फार क्वचित अशा प्रसंगांना हजर असते, त्यामुळे थोडंसं मला ते बरंही वाटतं की ते खूप आणि pressure जेन्युअनली मला घेता कारण येतं. ना मी जेव्हापासून काम करायला लागले मीडियामध्ये, मी तुला नाही बघितलं कधीच, कुठल्या पार्ट्यांना नाही कमी बघितलं, जाते. मला कार्यक्रमांना बोलवत नाही. पण नाहीत, खरंच सांगते, कारण मी त्या एका थिक ऑफ द इंडस्ट्री म्हणतात नाहीये, तशी नाही येऊन जाऊन. आणि ठीक आहे, आणि त्याविषयी काय मला पण तुला नाही वाटलं आत्ता, म्हणजे जेव्हा इतका इलेक्ट्रॉनिक मीडिया ग्रो होतोय किंवा एवढे माध्यमं आहेत, नो डाऊट तुझं काम वाचतं, तू कुठेही ते काम कर, पण तुला असं कधीच नाही वाटलं की आपण आत्ता सुद्धा मेन स्ट्रीम मध्ये असावं? तिथे त्या पार्टीजना किंवा त्या सोशल सेटअपमध्ये मी वारंवार दिसल्याने मला काम मिळेल असं मला नाही वाटत. आता जर मला काम मिळालं तर माझं जे काम आहे ते बघून काम मिळेल असं मला वाटतं. आणि मला काही त्याच्याविषयी हे असं नाही आहे, मी जाते जेव्हा मला बोलवतात किंवा मला तिथे जाणं शक्य असतं किंवा आवडतं तेव्हा मी जाते, नाही असं नाही. पण ते मी बंधन नाही स्वतःवर घालून घेतलं, मानसिक बंधन, कारण ते मला माझ्या प्रवृत्तीला फारसं झेपणारं नाही आहे. आणि हे काही मी फार साधी आहे असं मला दाखवायचा प्रयत्न करत नाही आहे, मी अशी आहे मी, एक्झॅक्टली. त्यामुळे मी जाते सुद्धा, मी नाही तुला असं तर नाही. तेच विचारणार होते की जेव्हा कॅमेरा बंद असतो आणि तू अभिनेत्री नसतेस, तेव्हा कसं असतं तुझं आयुष्य? साधं सोपं? हो, खरं तर त्याचं कारण परत मी तुला सांगितलं तसं मी पुण्यात राहते. पुण्यात एक मोठी स्ट्रॉंग प्रायोगिक रंगभूमी आहे, ज्या प्रायोगिक रंगभूमीत मी वाढली आहे, जिथे मी आजही आहे. आणि माझ्यासाठी आपल्याला ही माझी स्पेस आहे, आय बिलॉंग हिअर, असं ज्या स्पेसविषयी खूप प्रकर्षाने वाटतं ना, ती माझी स्पेस आहे. त्यामुळे मी नाटक करत असते, मी सातत्याने नाटक करते, प्रायोगिक नाटक करते, जे तसं खूप लोकांसमोर येत नाही माहीत नाही. लहान मुलांसाठी मी अनेक वर्ष थिएटर करते आहे. तिथे मी अत्यंत नॉर्मल जगते. मी एका कोथरूडमधल्या एका सोसायटीत राहते, जिथे माझं कौतुक पण आहे, पण तिथे असं नाही आहे की अरे विभावरी देशपांडे आपल्या ह्याच्यात, असं नाही आहे. अत्यंत नॉर्मलसी आहे सगळ्याला आणि मला ते आवडतं. म्हणजे माझी मुलगी सांगत पण नाही की परवा तिला मदर्स डेला तिने फोटो टाकला माझा, आमच्या दोघींचा. किती वर्षांची आहे? ती 21 वर्षाची आहे. ओ. तर तिला कोणीतरी असं विचारलं, ओ शी इज युअर मदर, तर ती म्हणली हो, मग नाहीतर मी का फोटो टाकेन. तर ते थोडंसं ग्लॅमरस, आपण सेलिब्रिटी, एक तर मला असं वाटतं की सेलिब्रिटी हा शब्द आपल्याकडे फार सर्रास वापरला जातो. म्हणजे कोणीही गल्लोगल्ली सेलिब्रिटीज असतात. आय नो, सेलिब्रिटी अँकर, सेलिब्रिटी Everybody is a सेलिब्रिटी celebrity. फोटोग्राफर. या मला असं वाटतं की सेलिब्रिटी हे बिरुद मिळवायला तुम्हाला खूप काम करावं लागतं. तर तुम्ही खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी होता. त्यामुळे म्हणजे मी भाजी घ्यायला जाते कोपऱ्यावर, तर एकदा एक बाई म्हणली होती, तुम्ही भाजी पण घेता? म्हणलं कोण घेणार नाही, तर तेव्हा ब्लिंकिट वगैरे नव्हतं, तर कोण घेणार म्हटलं माझ्या घरातली भाजी. तर ते एक जे अनेकदा सेलिब्रिटीजनी पण स्वतःच्या भोवती एक ते अभेद्य कवच तयार केलेलं असतं की मी सेलिब्रिटी आहे. आय एम नॉट कम्फर्टेबल विथ दॅट. हे माझं वैयक्तिक आहे, त्यामुळे मी एकदम नॉर्मल म्हणजे मला इन्सिक्युअर नाही वाटत की जर मला कोणी अनेक ठिकाणी मला कोणीच ओळखत नाही किंवा ते असं होतं की ओ त्या तुम्ही हे होतं किंवा तुम्ही नाळमध्ये होता ना, म्हणजे देविका मी आहे असं वाटतं, किंवा नंदिता मी आहे असं वाटतं, एलिझाबेथ एकादशीनं वगैरे असं होतं. आणि साहजिक आहे ते. त्यामुळे मला असं नाही वाटत की अरे बापरे आपल्याला कोणी ओळखत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की मी फार शांत आणि आनंदाने जगते. तुला 21 वर्षांची मुलगी आहे.
जेन्झी Gen वा Z. वा पण तुझ्याकडे बघून वाटत नाही कारण तू चांगलं मेंटेन ठेवलं आणि दुसरं म्हणजे एक तर स्वतःला. मी लहान होते ती झाली तेव्हा, ओके त्यामुळे टू बी फेअर. दुसरी गोष्ट मला असं वाटतं मी सतत लहान मुलांसाठी आणि यंग अडल्टसाठी नाटक करते, त्यामुळे माझा सहवास हा खूप यंग मुलांबरोबर मी सतत असते. ते कसा विचार करतात, ते कसे जगतात, ते आयुष्याकडे कसं पाहतात, हे मला सतत जाणून घ्यायला लागतं रायटर म्हणून, डिरेक्टर म्हणून. त्यामुळे आय मीन टच, म्हणजे अर्थात त्यांच्यासारखीच संपूर्णपणे मी नाही होऊ शकत, पण तो पल्स मला कळतो. आणि मला खरंच अजूनही असं वाटतं की आपल्याला अजून किती काय काय करायचंय, हो. किती काय काय शिकायचंय, जे आपल्याला जे विशितिशीत वाटत असणार ते मला अजूनही वाटतं. म्हणजे आमच्याकडे हा मी माझा नवरा, त्याचा पार्टनर श्रीरंग Yeah. गोडबोले, आमच्यात तो असा जोक आहे की तू काय ठरवलंस मोठेपणी कोण होणार. हे रंगा पण म्हणतो आज 65व्या वर्षी. तुला म्हणतोय नाही, स्वतःला स्वतःला माझं ठरत नाही अजून, बहुतेक मी मोठेपणी कवी होईन वगैरे. तर ह्याच्यातली गंमत हा एक भाग आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही सतत जर तुमच्यात कुतूहल शिल्लक असेल ना, क्युरिओसिटी, आयुष्याबद्दलची, जगण्याबद्दलची एक शोध असेल, कलेविषयी किंवा तुम्ही माणूस म्हणून कोण आहात ह्याचा एक जर सतत कळत न कळत चाललेला शोध असेल, तर तुम्ही कधीच यू ऑलवेज फील यंग, असं मला वाटतं. आणि जे मी सुरुवातीला म्हणाले ना की भूमिकांची चर्चा पटकन होते एखाद्या म्हणजे एखादं कॅरेक्टर एक अभिनेत्री कशा प्रकारे निभवते हे ना अनेक वर्ष बोललं जातं, गेली वर्ष किंवा रेफरन्स दिलं जातं. तर तुझ्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर तुझं NSD शिक्षण मी म्हणूया NSDत नव्हते हा. ओके. म्हणजे ते माझ्या रेझ्युमीमध्ये जरा कन्फ्युजिंग आहे. मी NSD एक नाटक लिहायला ओके गेले म्हणजे होते. दुबेंकडे वर्कशॉप हा, दुबेजींकडे मी शिकले. केलेत वर्कशॉप तू. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची नाही. तुझं हे आधीपासून ठरलं होतं की जर आपण अभिनय क्षेत्रामध्ये येतोय तर त्याचं योग्य शिक्षण घेऊन यायचं? खरं तर मी खूप लहान होते जेव्हा दुबेजी माझ्या आयुष्यात आले. मी नाटक लहानपणापासून बघायचे, कारण माझी आई नाट्य समीक्षिका होती. त्यामुळे मी तिच्याबरोबर चांगली वाईट प्रायोगिक व्यावसायिक अशी तशी सर्व नाटकं तिच्याबरोबर मी शेपूट म्हणून तिचं जायचे आणि मी सगळं बघायचे. आणि मला हे नक्की कळत होतं की ही माझी स्पेस आहे, आय बिलॉंग हिअर. आणि मी 14-15व्या वर्षी माझं सुदैव की माझ्या आयुष्यात सत्यदेव दुबे आले. एवढं लहान वयात? हो, म्हणजे माझ्या शाळेत त्यांची वर्कशॉप्स व्हायची अच्छा. पुण्याला. आणि माझी आई त्यांच्या त्या प्रोजेक्ट कन्नगी म्हणून महाराष्ट्रीय कलोपासक म्हणजे राजा नातूंनी ते वर्कशॉप सिरीज केली होती. त्याच्यात सोनाली, संदेश, अमृता, अश्विनी गिरी ही सगळी मंडळी त्याच्यात माझे सिनियर सगळे. तर तिथे मी आई अशीच जाता दुबेजींना म्हणली की माझी पण मुलगी आहे, तिला पण इंटरेस्ट आहे, पण ती लहान आहे अजून, कारण 16ची काहीतरी त्यांची एज लिमिट होती. कारण खूपच इंटेन्सिव्ह आणि दुबेजी टेरर होते. तर तिला इंटरेस्ट होते, म्हणले भेज दो उसको. तर त्यांना वाटलं ही येईल 2 दिवस, 6-6 साडेसहा तास एक्सटेन्सिव्ह वर्कशॉप असायचं ते, आणि थकेल, कंटाळेल, घाबरेल आणि निघून जाईल असं म्हणून त्यांनी एक लिंबू टिंबू म्हणून मला बोलवलं. पण मला ते इतकं आवडलं की मी तिथे रुजले आणि मी रुळले. आणि तिथे मला सगळ्या म्हणजे आयुष्याकडे बघण्याची दृष्टी मिळाली, नुसती नाटक किंवा अभिनय अशी नाही. कारण इतकी मोठी आणि इतकी चांगली माणसं तुम्हाला त्या वयात जर मिळाली तर तुमचं सगळ्या आयुष्याची दिशा ठरवून जाते. म्हणजे ज्योती मावशी, मला आठवतं त्या वर्कशॉपमध्ये ज्योती सुभाष सॉरी, ती घाशीराम कोतवाल, शांतता कोर्ट चालू आहे, बेगम बर्वे, ही नाटकं किंवा उद्ध्वस्त धर्मशाळा गोपूंचं, ही नाटकं आम्ही वाचायचो, त्याच्यावर चर्चा करायचो. तर हे तुम्हाला जर 15व्या-16व्या वर्षी मिळालं असेल धन, तर कुठेतरी आपसूक तुमचा मार्ग ठरत जातो. मी BA सायकॉलॉजी केलं, मग मी कम्युनिकेशन स्टडीज केलं. त्यामुळे अभिनेत्री म्हणून आपण करिअर करावं असा फोकस कधीच नव्हता. तो खरं तर आजही नाही आहे. म्हणजे मी अभिनयाव्यतिरिक्त खूप गोष्टी करते, फक्त काय होतं अभिनय केलेल्या गोष्टी लोकांना कळतात कारण ते समोर येतात, ते होतं. पण या क्षेत्रामध्ये या क्षेत्रात आपण काहीतरी करायचं हे मला उघड, म्हणजे ते असं आपोआपच घडलं. मासकॉम केलं आणि तेव्हाच त्याच सुमारास टेलिव्हिजन चॅनल सगळे आले होते. म्हणजे अल्फा मराठी आला होता, ETV मराठी आला होता, आणि आमची जी कंपनी आहे इंडियन मॅजिक आहे ती पण आता निर्मिती क्षेत्रात अशी शिरू पाहत होती. मग तेव्हापासून मी असिस्टंट डिरेक्टर, मी रंगाला अनेक 7-8 वर्ष असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं, लेखक म्हणून काम केलं, टेलिव्हिजनसाठी लिहायला लागले, नाटक लिहायला लागले. आणि मग ते ओघांनी असं म्हणजे अपघातानी श्वास मध्ये काम केलं खऱ्या अर्थाने. कारण नीरजा पटवर्धन, संदीप सावंतची पार्टनर, ती माझी मैत्रिणी चांगली, संदीपही मित्र, तर चल एक छोटा रोल करशील का? हो करते. मग मी संजय सुरकरांना असिस्ट करत होते
ओके. एका सिरियलसाठी. आणि अचानक साच्यात घरात मधली एक अभिनेत्री कुठली तरी काहीतरी कारणाने बॅकआउट झाली आणि मला संजय सर म्हणाले, करशील का तू काम? कारण त्यांनी पाहिलं होतं मी कुठेतरी छोटंसं काम केलं होतं. तर म्हटलं करते. आणि मग मी साच्यात घरात केलं. असं ते उलगडत गेलं. असं फार ॲम्बिशन होती ती किंवा तो फोकस होता, त्या दृष्टीने पावलं टाकत गेले. असं खरं तर झालं नाही काही. पण भूमिकांच्या बाबतीमध्ये तू चूझी आहेस की तू हो. लिमिटेड करशील पण चांगलंच हो, काम 100% करशील, कारण तुझ्या चित्रपटांचा जर एक आपण रेशो बघितला कमी आहेत. तर खूप कमी आहेत. वर्षाला मी एक म्हणीन तू सुरू नाही, केलं. मध्ये तर खूपच कमी. म्हणजे हां. मध्ये तर अनेक वर्ष मी काही केलं नाही. त्याचं कारण असं झालं हां. की हरिश्चंद्राची फॅक्टरी, नटरंग, बालगंधर्व बालगंधर्व, हे असे हां. देऊळ त्याच्या आसपास असे बॅक टू बॅक सिनेमे आले. आणि आपल्याकडे समभाव असं होतं की हिचं व्यक्तिमत्व असे किंवा हिचा रंग असा आहे किंवा ही दिसते अशी, तर ही या प्रकारच्या भूमिकांसाठीच कळत जरा. करेल काम हां. किंवा बरोबर दिसेल का जे काय असेल ते. त्यामुळे मला वारंवार त्याच तशाच भूमिका खूप येत गेल्या. आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटत असतं ना की आपल्याकडे खूप आपण नंदिता दासच होता असं आपल्याला वाटतं त्यावेळेला. अचानक तुमचे 2-3 सिनेमे जर इतके चांगले चालले Yes, तर. yes. तर मला असं वाटलं की नाही, आपण थांबूया, आपल्याला काहीतरी वेगळं येईल, वेगळं करूया. आणि मी लिखाण आणि माझं काम चालूच होतं. म्हणजे असं नव्हतं की मी अभिनेत्री म्हणून नसेल तरी मी खूप काम करत होते. हां. त्यामुळे मला असं वाटलं की नाही, आपण थांबूया. त्यामुळे थोडंसं असं झालं की मधल्या काळामध्ये तो आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड होतच ना नॅचरली, की अरे ही आता काम करत नाही, अशी पण एक वदंत असते. आणि कोणी तुम्हाला विचारत नाही की अगं तू काम करतेस का नाही करत. तसं ते माझ्याकडे काम येणं बंद झालं. पण जे आलं ते केवळ येतं आहे म्हणून मी केलं असंही नाही. त्यामुळे मी खूप काम केलं नाही ह्याला कारणं 2 आहेत. एक म्हणजे मी काही बाबतीत चूजी होते आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे काम आलं नाही मला करावं वाटेल असं. पण मग हिंदीमध्ये मी वेब शोज अनेक केले. हो. आणि मला जे करावं असं वाटतं, मला नेहमी असं वाटतं की मी एक टिकली आणि लक्ष्मी बॉम्ब नावाचा सिनेमा केला, इंडिपेंडेंट फिल्म आहे. करेक्ट. जी तशी त्या अर्थाने प्रमुख धारेतली नव्हती. ती पहिलाच सिनेमा होता आदित्य कृपलानीचा. पण तो कॉन्टेंट आणि तो रोल बघून मला असं वाटलं की मला जर माझ्यातल्या अभिनेत्रीला चॅलेंज करायचं असेल तर मला हे क्रिटिक्सने करायला पण कौतुक केलंय त्या चित्रपटाचं. खूप वेगळा सिनेमा Yes, आहे तो. yes. त्यामुळे काहीतरी मला अभिनेत्री म्हणून आणि कलाकार म्हणून नवीन मिळालं पाहिजे, नवीन शोधता आलं पाहिजे. हा निकष मी कायम लावला. त्यामुळे कमी कमी त्या अर्थाने आकडे, नंबर ऑफ फिल्म्स किंवा प्रोजेक्ट्स माझी कमी आहेत. पण मला त्याचं खरंच दुःख नाही आहे. नाहीये दुःख नाही, अजिबात. दुःख नाही आहे. मला करायला आवडेल आणखीन काम निश्चितच, पण दुःख नाही आहे. आणि असं होतं ना की आता सातच्यात घरासारखा चित्रपट, आजही तो चित्रपट बघितला हो. जातो. श्वास हो, म्हणजे रेफरन्स म्हणून श्वास हा उत्तम उदाहरण आहे. इतके काय बनवलंय मराठीमध्ये, प्रश्नच अशा प्रकारचं उदाहरण दिलं जातं. आणि जेव्हा इतके सुंदर बालगंधर्व फॉर दॅट मॅटर, जे हरिश्चंद्राची फॅक्टरी, असे चित्रपट जेव्हा आपल्या वाट्याला येतात तेव्हा असं वाटतं आता आपल्या करिअरची गाडी असं निघाली वाटतंच. है ना. आता खूप प्रोजेक्टची रांग आता मी लागेल म्हणलं ना, मला असं वाटायचं आपण नंदिता दास आता. है ना. पण असं होतं असं नाहीये. नाही होत. पण तू रिझन्स फाइंड आउट केले की एवढं लिमिटेड किंवा तेच काम काय येते, कारण आपल्याकडे पटकन टाईपकास्ट टाईपकास्ट होतातच, सगळे होतात. म्हणजे अत्यंत त्या अर्थाने ग्लॅमरस आणि कथित किंवा कन्व्हेन्शनल अर्थाने सुंदर एखादी अभिनेत्री असेल तर तिला आय कॅन्डीचेच, आणि आता जरा चित्र बदलतंय हे मी मान्य करते, पण पूर्वी मी 10 वर्षापूर्वी म्हणते तर तिला तसेच सिनेमे, हिरोईनचेच सिनेमे, ज्याला कोट अनकोट हिरोईन म्हणतात, असेच मिळत राहतात. म्हणजे अशी अनेकदा माझ्या मैत्रिणींची चर्चा झाली आहे की मला तुझ्यासारखे परफॉर्मन्स ओरिएंटेड रोल्स का नाही मिळत. ते म्हणते हो, कारण मला तुझ्यासारखे ग्लॅमरस रोल नाही मिळत. असंच आहे. आणि थोडंसं आपल्याकडे ना मला असं वाटतं, आणि त्यात काही चूक आहे असं नाही, पण थोडं हिंमत कमी पडते लेखकांची, दिग्दर्शकांची, की ही अभिनेत्री आहे ना, ती वेगळी दिसू शकते, वेगळं काम करू शकते, वेगळं काहीतरी करू शकते, असा विचार केला जात नाही. ते इझी पडतं की गावातली, थोडी डस्की, थोडी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी, थोडी तर ही किंवा ही 4 नावं, आणि ग्लॅमरस, सुंदर, शहरी, तर ही 4 नावं. हे ठरून गेलेलं असतं. त्यामुळे ते झालं असेल. मी नाही म्हणलं अनेक चित्रपटांना, त्यामुळे ती नाहीच म्हणते सगळ्यांना, असंही झालं असेल. मला खरं तर माहीत नाही, पण हे झालं. इट्स ओके. आणि अनेकदा असंही होतं ना की अरे ती अप्रोचेबल वाटत नाहीये का, खरं मला माहित नाही ना. जे लोक मला ओळखतात, आणि बरं आपली इंडस्ट्री छोटी आहे खूप, त्यामुळे सगळे सगळ्यांना ओळखतात. सगळे. करेक्ट.
एक जण मध्ये असला तरी असतं आणि त्यामुळे माहिती असतं की अरे नाही ती खूप शी इज व्हेरी इझी टू डील विथ, असं काही नाहीये, खरंच नाहीये म्हणजे. पण आय डोंट नो असं का वाटतं. पण या प्रकारचे मिसकन्सेप्शन्स किंवा मिसअंडरस्टँडिंग तू आहेत तुझ्याबद्दल? माहित नाही मला, पण मला मध्ये गमतीत काहीतरी मी ऋषिकेश जोशीशी बोलत होते. म्हटलं अरे यार उषा, कोणी असं कोणाला मी दिसत कशी नाही असं गमतीत म्हणतो ना, किंवा गंभीरपणे पण आपण म्हणतो. तो म्हणतो अगं त्यांना वाटतं तू खूप पैसे घेतेस. म्हणलं कुठनं? तर मर्सिडीज तर असते माझ्याकडे, खूप पैसे घेत असते तर मी तर नाही घेत मी पैसे. पण थोडंसं असं होत असावं की नाही, किंवा ती पुण्यात असते. बरं पुण्यात असते तर म्हणजे मी टुंड्रा प्रदेशात नसते ना, मी 3 तासात मुंबईला येऊ शकते. तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी आयसोलेट झाले असेल. पण तो माझा निर्णय होता कायमच, कारण मला मुलगी आहे. ती लहान असताना पुण्यात मला सपोर्ट सिस्टीम आहे स्ट्रॉंग, माझा नाटकाचा ग्रुप आहे. तर मला मुंबईला पूर्णपणे शिफ्ट होणं हे मला शक्य नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे मी नाही झाले. त्यामुळे अनेक कारणं असतात, मला असं वाटतं एक कारण कधीच नसतं. आणि परसेप्शन हा आपल्याकडे खूप मोठा एलिमेंट आहे. 100%. त्याचं काय करायचं मला माहित नाही खरं तर. ते आत्ताही आहेच ना, परसेप्शन आहेच. किंवा आता तुम्ही सिनियर कलाकार, तुम्ही जुने कलाकार, असं होतं ना की बापरे ते तेव्हापासून काम करतायत म्हणजे आता त्यांचा ऑरा वेगळाच असेल, अशा बाबतीमध्ये मला बाबा ऑरा बिरा नाही कोणाला माझा वाटतो असं मला खरंच वाटत नाही, ऑनेस्टली. आणि ताई थिएटर आर्टिस्ट ना खूप डिसिप्लिन्ड असतात, म्हणजे मी नोटीस हे मी केलंय. नक्की सांगते. व्हेरी डिसिप्लिन्ड. मला तुझ्या बाबतीत ऐकायला आवडेल की थिएटरने तुला शिकवलेली गोष्ट किंवा तुला शिकवलेली शिस्त जी अजूनपर्यंत तुला सिनेमा नसतं शिकवू शकलं, ते काय आहे? सिनेमा नसता शिकवू शकला असं मला नाही सांगता येणार. पण तुम्ही ज्याच्यावर पोसला जातो तुमचा पिंड, त्या गोष्टी तुम्हाला खूप आयुष्यभर, ती शिस्त म्हणजे कुठलंच काम कमी नाही आहे सेटवरचं. देर इज नो हायरार्की. अगदी मला मान्य आहे की दिग्दर्शक इज द कॅप्टन ऑफ द शिप, प्रोड्युसर हा महत्त्वाचा असतो, हिरोईन, पण प्रत्येक माणूस हा तेवढाच अपरिहार्य असतो त्या सेटवर. गॅफर असेल, लाईट आपला असिस्टंट असेल, स्पॉट बॉय असेल, कोणीच नाही. त्यामुळे तुम्ही या एका मोठ्या जिग्सॉचा एक भाग आहात, जे प्रायोगिक नाट्य चळवळीत होतं की स्टेज झाडण्यापासनं, सेट लावण्यापासनं, अभिनय करण्यापासून सगळे करतात, अजूनही करतात. तर कुठेतरी तुम्ही या एका यंत्रणेचा एक भाग आहात आणि तुम्ही जेवढे महत्वाचे आहात तेवढाच तो माणूस महत्वाचा आहे. आता उद्या मी जर किंवा लाइटिंग डिपार्टमेंटमधला एखादा माणूस गेला तर तो दुसरा येईल, मी निघून गेले तर जरा कठीण होईल, कारण माझा चेहरा दिसतो. हा एक तपशील फक्त वेगळा आहे. तर ही एक मानसिक शिस्त. दुसरं म्हणजे कमिटमेंट. या हे मला थिएटरनी खूप शिकवलं की एका छोट्याशा नाटकाचा छोटासा प्रयोग असेल, ज्याला 15 लोकांपेक्षा जास्त लोक येणार नाही ते आपल्याला माहिती असेल, आजही हे होतं, तरी सुद्धा आपण ही वेळ कमिट केलेली आहे तर आपण ती करायची. म्हणजे अनुराग कश्यपनी मला एका सिनेमासाठी विचारलं होतं, तेव्हा माझा दौरा होता प्रायोगिक नाटकाचा. त्यांना सांगितलं की अहो मला आय एम कमिटेड, आणि ते म्हटले की आय अप्रिशिएट इट. तर ती सेन्स ऑफ कमिटमेंट मला नाटकाने खूप शिकवला. काय होईल मी नाही गेले तर, एक प्रयोग होणार नाही किंवा नाटक एक बंद पडेल, एनिवे नाटकाला किती लोक येतात हा मुद्दा नाही आहे. मी जर ह्याला कमिट केलं आहे तर ती कमिटमेंट त्या नाटकापेक्षा ती आधी माझी स्वतःशी आहे. आणि माझी स्वतःशी असलेली कमिटमेंट जर मी पाळू शकत नसेल तर मी पुढे जाऊन काय करणार. ह्या काही मूलभूत तत्व आणि मूल्य मला नाटकाने शिकवली असं मी म्हणेन. सिनेमाचं मला थोडंसं असं वाटतं की अर्थात त्याच्यामध्ये खूप मोठा आर्थिक गुंतवणूक असते, बरोबर, आणि खूप मोठी यंत्रणा त्याच्यात इन्व्हॉल्ड असते. त्यामुळे त्याच्यामध्ये आर्थिक गणितं वेगळी असतात, त्यामुळे त्याचे सगळे नॉर्म्स वेगळे आहेत. पण मला असं वाटतं की शेवटी माणूस म्हणून तुम्ही अनेक चित्रपटांमध्येच कायम काम केलेल्या लोकांकडे पण ही मूल्यव्यवस्था असते. असं काही नाही की तुम्ही थिएटर करून आला तरच तुम्हाला प्रिन्सिपल्स असतात. तो माणूस म्हणून तुमची तत्व आणि मूल्य कशी बिल्ड झाली आहेत ह्यावर ते ठरतं. त्यामुळे चित्रपटात दिसत नाहीत असं मी म्हणणार नाही, पण माझ्या आयुष्यात मला नाटकाने ही शिस्त आणि ही सेन्स ऑफ कमिटमेंट दिला आहे. जेन्युनली. आणि कमिटमेंट खरंच खूप महत्वाची असते, कारण अनुराग कश्यप जेव्हा फोन करतो एका चित्रपटासाठी, सच अ बिग थिंग, म्हणजे ऑफकोर्स कोणाच्याही तोंडाला पाणी खूप वाईट वाटलं होतं की आपण ठीक आहे हे सोडून ते जाऊ,
पण Wow, आणि त्यांनी ते appreciated. अप्रिशिएट केलं. आणि कधीतरी ते मला असंही वाटतं की हे नव्हतं माझ्या, इट वॉज नॉट अ पार्ट ऑफ माय हे जर्नी. कधीतरी काहीतरी असेल तेव्हा ते मला परत सांगतील किंवा मी ऑडिशन देईन तेव्हा ते मला त्यातून निवडतील. आताही तू इतकं नाटकाबद्दल भरभरून बोलतेस, मला हा तुला प्रश्न खूप विचारायला आवडेल. आत्ता ना रिसेंटलीच अलबत्त्या गलबत्त्या या नाटकाच्या टीमने नाट्यगृहांची कशी दुरावस्था आहे याबद्दलचा एक मजेशीर व्हिडिओ टाकला होता, पण त्यांनी रियालिटी सांगितली होती. अमृता देशमुखनी सुद्धा याआधी अशा प्रकारचा एक व्हिडिओ टाकला होता. आणि जिथे तुम्ही 3 तास प्रयोग करता, जिथे इतकी मंडळी येतात किंवा एवढे प्रेक्षक येतात, अशा नाट्यगृहांचे वॉशरूम्स अत्यंत घाणेरडे असतात. आणि हे तुम्ही कितीही पोस्ट करा तेवढ्यापुरतं होतं, पण परत तेच ये रे माझ्या मागल्या चालू राहतं. तुला ह्यावर तुझं मत मांडायला आवडेल, कारण तू ऑलमोस्ट महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरही फिरली आहेस. हो. एकच त्याच्यात तपशील वेळ आहे की मी प्रायोगिक नाटक करत असल्यामुळे व्यावसायिक नाटक ज्या स्पेसेसमध्ये जास्त परफॉर्म केलं जातं तिथे मी फारशी खूप काम केलेलं नाहीये. पण अर्थात मी नाटक बघायला जाते, जातेस, त्यामुळे मला थिएटर, तर अर्थातच ही त्या यंत्रणेची आणि या व्यवस्थेची आणि शासनाची जबाबदारी आहे की हायजीन आणि बेसिक व्यवस्था आणि हो. बेसिक स्वच्छता. पण मला असंही वाटतं ती तितकीच जनतेची ही जबाबदारी आहे. आणि अनेकदा ही अनास्था केवळ शासनाचीच असते अशी नाही, असं नाही, ती जनतेची पण असते. आणि ती अनास्था मग ती ट्रॅफिक रूल्स मोडण्यापासनं, रस्त्यावर थुंकण्यापासनं, काय आपली सालं आणि प्लास्टिक टाकण्यापासनं, ते तुम्ही फ्लश करत नाही ह्याला काही असूच शकत नाही, माहिती, बरोबर आहे. एक्सप्लेनेशनच असू शकत नाही. आणि ही मानसिकता कुठनं येते की माझी घाण कोणीतरी दुसऱ्याने साफ करायची. ते शासनाची जबाबदारी आहे टॉयलेट साफ करणं, ह्याच्यात काही शंकाच नाही आहे, ते मी हे करत नाही आहे. पण मला असं वाटतं की अनेकदा प्रत्येक गोष्ट शासनावर टाकून आपण सहज मोकळे होतो. Correct. आपण Civic पटकन sense म्हणतो ना, नावाची गोष्ट आहे ना. तुम्हाला आहे का तो sense? की Yeah. किती ट्रॅफिक आहे बाप रे पुण्यात, पण मग तुम्ही पाळता का बरोबर आहे. ट्रॅफिकचे नियम? पुण्यामध्ये तर लाल, रेड लाईट, ग्रीन लाईट, येलो लाईट ह्याला काहीही अर्थ नसतो. काहीही. तर खरंय, ह्याला तर खरंय. तुम्हाला शासनाची गरज नाहीये ना. तुमची शिस्त आहे की थुंकायचं नाही रस्त्यावर. ह्याला शासन काय करणार? किती वेळा शासन येऊन तुमची थुंकी साफ करणार? तर ते दोन्ही पक्षी ती जबाबदारी आहे असं वाटतं. आणि ह्यामुळे कलाकार निश्चित सफर होतात. त्यामुळे अर्थात शासन आणि यंत्रणा लेव्हलवर ह्यासाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे. पण मुळात सामान्य माणसाची मानसिकता या सगळ्याकडे बघण्याची बदलली पाहिजे. आणि एक ओव्हरऑल अनास्था आहे ना सगळ्याविषयी, आपल्याच शहराविषयी, आपल्या गल्लीविषयी, त्या अनास्थेचा मला खूप त्रास होतो, खूपच त्रास होतो. म्हणजे मला फार कमी गोष्टींचा असा सात्विक संताप येतो, पण ह्या काही गोष्टी मला फार त्रास देतात. तुझं नेचर आउटस्पोकन आहे. मी ॲम्बिवर्ट असा एक नवीनच शब्द मला माझ्या जेनझी मुलीकडनं कळला आहे. तर पण मी फार फटकळ नाही आहे, पण एखाद्या गोष्टीविषयी जर मला खूप काही माझी ठाम मतं असतील तर मी परखड आहे, ती मी आहे. पण मी खूप अशी काय त्याला म्हणतात, एक्स्ट्रोवर्ट पण नाही. एक्स्ट्रोवर्ट की आणि हा I'm पटकन a बोलून mixture. टाकायचं. नाही, तशी नाहीये. आणि वय वाढतं तसं तुम्ही बदलत पण असता. म्हणजे विशितिशीत मी वेगळी होतेच. होतीस? इम्पल्सिव्ह होते खूप, ओके. भयंकर हेडस्ट्रॉंग होते, भावनिक पण खूप होते. पटकन म्हणजे आपल्याकडे ते संवेदनशील आणि भावनिक ह्यातला फरक बऱ्याचदा कळत नाही लोकांना. संवेदनशील आपण असतोच आणि असायलाच हवं, पण भावनिकता आपली हळूहळू आपण थोडीशी मॅन्युवर करू शकतो की यू कॅन बी सेन्सिटिव्ह बट यू डोंट ऑलवेज हॅव टू बी इमोशनल. तर ते थोडं आता अनुभव, आयुष्य जे शिकवतं ते मी पण शिकले आहे थोडंफार. ताई, पण तुझा इनिशियल डेजला स्ट्रगल झालाय का आत्ता स्ट्रगल होतं? आत्ता होतं. हो, आत्ता. कारण मी तुला म्हणलं तसं की तेव्हा स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं वगैरे हे माहितीच नव्हतं. कारण तशी माध्यमच नव्हती. व्यावसायिक नाटक होतं, एक दूरदर्शनवरच्या मालिका होत्या. आणि त्यावेळेला माझं असं थोडंसं ठरलं होतं, असं नाही, पण त्यावेळेला माझ्या विचारला आणि बुद्धीला जे योग्य वाटलं ते असं होतं की आपण अभिनेत्री म्हणून, केवळ अभिनेत्री म्हणून जर काम केलं तर आपल्याला कुठल्या एखाद्या कामाला नकार देण्याची संधी आपल्या हातात राहणार नाही. आणि मला ती पॉवर नाही म्हणण्याची मला हवी होती.
म्हणून मी आणि मला कळत होतं की मी नाटक लिहायला लागले होते, त्यामुळे मला असं लक्षात आलं होतं की आपण लेखनही करू शकतो, मला दिग्दर्शनही अजून मी केलं नाही पण करायचं आहे. तर मला असं, आणि मी टेलिव्हिजनसाठी अनेक वर्ष, जरी मी टी व्हीवर अभिनेत्री म्हणून काम केलं नसेल तरी मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून, स्टोरी डेव्हलपमेंट म्हणून, कॉन्टेंट क्रिएटर म्हणून मी खूप काळ टेलिव्हिजनसाठी काम केलं आहे इंडियन मॅजिकाच्या माध्यमातून. त्यामुळे मी समोर आलेलं काम काहीतरी नवीन करू, नवीन शिकू, या ह्याच्यात मी करत गेले, शिकत गेले आणि त्याच्यातनं जितपत अर्थार्जन होणं शक्य, जेवढी गरज असते तेवढं करत गेले. त्या पलीकडे अशी खूप भयंकर ॲम्बिशन माझी तेव्हाही नव्हती. पण पहिली काही प्रोजेक्ट्स काहीच नाही ऑडिशन न देता मला मिळाली. म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल, नटरंग असेल, बालगंधर्व असेल, देऊळ असेल, चिंटू तर आम्हीच केला होता. त्यामुळे ती मला सहज मिळाली. पण तेव्हा मला, आणि तेव्हा माध्यमं पण किंवा OTT पण येऊ लागलं होतं, चित्रपट पण त्या अर्थाने वेगळा चित्रपट घडू लागला होता. तेव्हा मला असं वाटलं की हां अरे आता आपण इथे, मला या स्पेसमध्ये काम करायचं आहे. मग तेव्हापासून मी ऑडिशन्स द्यायला लागले, हिंदीमध्ये स्पेशली. मी खूप ऑडिशन्स दिले आहेत, म्हणजे त्यातलं काही काम मला मिळालं पण आहे. पण स्ट्रगल ज्याला म्हणशील तो मी गेली 8 ते 9 वर्ष करते आहे, माझ्या परीने स्ट्रगल. आधी नाही केला कारण माहितीच नव्हतं म्हणजे काय करायचं, स्ट्रगल म्हणजे काय करायचं म्हणजे काय करायचं. आणि मुंबईला आपण शिफ्ट व्हायचं नाही आहे मला माहिती होतं. मी 26 वर्षाची असताना मला मुलगी झाली, लहान होते मी. त्यामुळे मला छान मुलीला वाढवायचं आहे, नाटक करायचं आहे, लिखाण करायचं आहे, छान काम आलं तर छान काम करायचं आहे, एवढंच कळत होतं खरं तर. आणि ना आत्ता म्हणजे तू किती छान सांगितलंस की तुला 26व्या वर्षी मुलगी झाली. एका अभिनेत्रीने करिअरच्या या टप्प्यावर किंवा त्या वयात इतका मोठा डिसिजन घेणं आता 2दा विचार केला जातो की बापरे, बरोबर, एवढ्या लवकर लग्न. आणि लग्न किती वर्षी केलं? 22व्या वर्षी. ओके, 22व्या वर्षी लग्न, 26व्या वर्षी मुलगी. तर माझ्या करिअरचं पुढे काय, किंवा विचारच नाही केला. नाही अगं खूप आम्हाला आत्ता तू हे मी तुला समज 2001 साली लग्न झालं, मला 2005 साली मुलगी झाली. त्यावेळेला एवढं म्हणजे मी खूप इन्स्टिंक्टवर त्या वेळेला निर्णय घेत गेले. मला आत्ता ह्या क्षणी काय बरोबर वाटतंय, माझं कॉलिंग काय आहे आता आपण, मग आपल्याला मूल झालं तर आपण आत्ता. आणि मला आठवतं मी 7च्या घराच्या प्रीमियरला मी प्रेग्नंट होते, तेव्हा मी स्मिता मावशीला सांगितलं, स्मिता मावशी मी प्रेग्नंट आहे. आणि ती अशी झाली होती. आणि मी माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा लहान, मृण्मयी आणि अमृता, पण बाकी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या सगळ्या त्या 7च्या घराच्या टीममध्ये. पण मला तेव्हा असं वाटलं की हो मला आई व्हायचं आहे. असं आता आपण करिअरचा हा निर्णय घेतो, आता आपल्या करिअरचं काय होणार. नसते प्रेग्नंट झाले तर मी काही फार माधुरी दीक्षित झाले असते असंही नाही ना, कोणाला माहिती. त्यामुळे त्यावेळेला तो निर्णय तुम्हाला कुठेतरी तुमच्या आतल्या इन्स्टिंक्टवर तुम्ही घेता. एवढं नक्की की मला या कुठल्याच निर्णयाचा आज तागायत जराही पश्चात्ताप नाही झाला. आय एम व्हेरी हॅपी विथ द चॉईसेस. वाव. आणि खरंच म्हणजे ना ही मॅच्युरिटी किंवा या पॉझिटिव्हिटीची खूप गरज आहे आत्ता. कारण इतका स्ट्रेस आहे ना प्रत्येक गोष्टीसाठी पळायचा, हे पण अचीव्ह करायचं, ते पण करायचंय, त्या तुमच्या पिढीचा आहे. एक्झॅक्टली. आणि मग ना त्याच्यामध्ये की ओके मग तुमचं आयुष्य कुठे आहे, फक्त आपण पैशांच्याच मागे पळतोय, पण ते खर्च कुठे करायचे. अतुल कुलकर्णींनी नटरंगच्या सुमारास एक कुठला तरी इंटरव्ह्यू त्याचा ऐकला का, आम्ही बोलत होतो एकमेकांशी, मला आठवत नाहीये, पण अतुल असं म्हणला होता की हे बघ, तुझं करिअर आणि तुझं काम हा तुझ्या आयुष्याचा एक भाग आहे फक्त, हे कायम लक्षात ठेव, असं अतुल मला म्हणला होता. आणि तेव्हा म्हणजे अतुल अगदीच नटरंग, आणि अजूनही तो प्राईम मध्येच आहे, पण हे मी 15 वर्षापूर्वीचं सांगते. तर मला ते माझ्या डोक्यात इतकं फिट बसलं की माझं काम हे महत्त्वाचं आहे. मी अगदी वर्कोहॉलिक पण आहे अनेकदा. मी एखादा दिवस काहीही नाही केलं, एकही पुस्तक वाचलं नाही, एकही पान लिहिलं नाही, तर मला असं वाटतं अरे आपला आजचा दिवस. आणि माझा नवरा मला म्हणतो की सतत काही, तू पंतप्रधान नाही आहेस देशाची, की सतत यू रिलॅक्स, एखादा दिवस तू काही केलं नाही. तर मी तशी खूप ड्रिव्हन आहे, मी खूप काम करते, खूप गोष्टी करते, हे आहेच. पण ते काम आणि त्यातनं निर्माण होणारी प्रसिद्धी, पैसा, ग्रोथ, हे म्हणजे आयुष्य आहे असं मला ते माझ्या डोक्यात इतकं पक्क बसलं. त्यामुळे यावेळी कशाची आजही मी लहान मुलांची ॲक्टिव्हिटी करते. आत्ताही पुण्यामध्ये 8 दिवसाचं फेस्टिवल आमचं चालू आहे, ज्याला अनेकदा मी कालच्या एका प्रयोगाला 30च लोक आले होते, कधी कधी 400 मुलं येतात
माहीत. पण ते करण्यामागचा आमची पॅशन, आमची दृष्टी हा माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहे. किंवा माझ्या मुलीबरोबर असणं, माझ्या सासरे गेले माझी आई पण गेली, पण सासूबरोबर, माझ्या दीर जावेबरोबर, माझ्या अत्यंत जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर असणं, तो वेळ असणं त्यांच्या, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो बॅलन्स मला साधणं, त्यामुळे काही गोष्टी मी कटाक्षाने टाळल्या, की जसं की मी व्यावसायिक नाटक आजतागायत नाही केलं किंवा मी टेलिव्हिजन कधीच नाही केलं अभिनेत्री म्हणून. आणि त्याच्यामध्ये टेलिव्हिजन वाईट आहे हे काय असं अजिबात नाही आहे. मला टेलिव्हिजन करणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं अत्यंत जेन्युइनली आय अप्रिशिएट इट. कारण सोपं नाही आहे 25 दिवस शूटिंग करणं, दिवसाला 14 तास, खूप कठीण आहे. खूप कठीण आहे ते 2-2 तास प्रवास करून जाणं, त्याच्यासाठी फार वेगळा रेझिलियन्स पाहिजे, जो माझा पिंड नाही, माझा स्वभाव नाही. त्यामुळे मी असंच की मला आत्ता माझ्या एक माणूस म्हणून ग्रो होण्यासाठी, समाधानी आनंदी राहण्यासाठी मला काय करणं, माझा काय आवाज सांग, आतला आवाज वगैरे जरा मोठे शब्द आहेत, पण व्हॉट इज माय इन्स्टिंक्ट, तुला काय हवंय मला काय याच्यामध्ये? हवंय हे त्या वेळेला निर्णय कर. काही चुकले, काही नाही चुकले. पण या सगळ्या निर्णयात आपल्या किंवा आपल्या ग्रोथमध्ये म्हणा, आपल्या फॅमिलीचा खूप मोठा हातभार असतो. माहेर असू देत किंवा सासर असू प्रश्नच देत. सुरुवातीपासून म्हणजे अशा क्षेत्रात काम करणं जे खूप बेभरवशाचं आहे. रायटिंग आहे, त्याच्या जोडीला बरेच पडद्यामागची काम आहेत, तरी सुद्धा क्षेत्रच वेगळं आहे ना ग, ज्याच्याबद्दल कोणाला फार माहित नव्हतं. नाहीये. आणि तू जेव्हा सुरुवात केली तेव्हा तर मिसकन्सेप्शन्स तर मे बी खूप असतील. खूप होत्या. तर तुला सपोर्ट होता फॅमिलीचा? एक तर घरनं आई माहेरी तर होताच, कारण मोरलेस म्हणजे कला क्षेत्र आणि याच क्षेत्रातले माझे वडील, पुस्तकाचं दुकान होतं आमचं 90 वर्ष जुनं, माझ्या आजोबांनी सुरू केलेलं. तर ते सगळं वातावरण होतंच. पण माझे सासरे बिझनेसमन होते, माझी सासू होममेकर होती आणि अत्यंत वेगळ्या वातावरणातलं ते घर होतं. पण ऋषिकेश म्हणजे माझा नवरा नाटकाच्या ग्रुपमध्येच आम्ही भेटलो. पण म्हणजे मला कायम माझ्या सासू सासऱ्यांविषयी, दीर जावेविषयी सगळीच आमच्याची आणि खूप क्लोज फॅमिली आमची, तो जो एक विश्वास असतो ना की ही करते ना ते महत्त्वाचं आहे, आपल्याला जरी ते कळत नसेल तरी ते महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी तिच्यावर तो विश्वास ठेवणं आणि तिला आवश्यक ती मुभा देणं, स्पेस देणं, कम्फर्ट देणं, हे त्यांनी फार सहज केलं. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो, हे फॅक्टरी वगैरे झाल्यानंतरचा एक काळ होता, तेव्हा मी त्या सुपाऱ्या, सुपारी करेक्ट वर्ड आहे ते मी तेव्हा आता मी तर नाही घेत त्या, मी पण म्हणजे मला त्याच्याविषयी माझं वेगळं मत आहे, ते ठीक आहे. पण तेव्हा मी घ्यायचंय की आता ते दहीहंडीला रोज जायचं वगैरे, आणि रोज रात्री उशिरा एक गाडी कोणीतरी मला येऊन सोडायची. मग तो एक वेगळाच माणूस गाडीतनं उतरायचा, मग तो एक पाकिट द्यायचा, कॅश द्यायचा. तर माझे सासरे गच्चीत उभे असायचे असेच जेवण झाल्यानंतर आणि ते बघायचे, हां घरी आली, एवढंच त्यांच्या मनात एवढंच यायचं की ती घरी आली आहे, पोचली आहे. त्यांनी मला कधीही विचारलं नाही की तू कुठे गेली होतीस, तुला कोणी सोडलं. आणि एकदा मी वर बघितलं, म्हणणार काका झोपला नाहीत अजून, असं आमचं बोलणं पण झालं. मी ऋषिकेशला म्हटलं की एकदाही विचारलं नाही का बाबांनी. तर त्यांचा इतका विश्वास, सासूचा सासऱ्यांचा इतका विश्वास आहे की ही बाहेर जर असेल 2-2:30 वाजेपर्यंत तर ती कामच करत होती. तर तुला ह्या विश्वासाने खूप बळ मिळतं, 100%. ते बळ मला. आणि मग प्रॅक्टिकली माझी मुलगी लहान होती तेव्हा, जेव्हा मी बाहेर असायचे तेव्हा माझी आई, माझी सासू, सगळे सासरे, सगळ्यांनीच खूप तो सपोर्ट सिस्टीम तर असतेच, ती तर कायम होती. पण तुम्हाला तो एक मानसिक बळ ना, ते तुमच्याकडे, आणि मग तुमच्यावरती जबाबदारी पण तुम्हाला असते की जर मी 10 तास माझ्या मुलीला ठेवून जात असेल तर मी त्या 10 तासाचा विनिमय कसा करते, मी काय करते त्या 10 तासात. तर हे मला खूप, आणि माझ्या सासू सासऱ्यांना या क्षेत्रातलं काहीच माहीत नव्हतं. म्हणजे लग्न झाल्यानंतर आमचं काहीतरी, मी तेव्हा असिस्ट करायचे रंगाला, मी पुरुष नावाची सिरियल करत होतो. ते काय 6 ते 6 जायचं, किवळ्याला शूटिंग करत होतो वगैरे. तर ऋषीची आई म्हटली, अगं आज गुढीपाडवा आहे पण. तर म्हणलं हो मावशी, पण गुढीपाडव्याला शूटिंगला सुट्टी नसते. अच्छा नसते का, बरं हरकत नाही. इतकं ते सहज सोपं झालं आणि त्याच्यामुळे ना पुढचा सगळाच बिझनेस सोपा होतो. अगदी एवढा जर सपोर्ट असेल तर. म्हणजे सतत डोक्यात
ते विचार नसतात की हां. आपले घरी जायचं हे आणि ते. तुम्ही मग आपण पण खूप प्रयत्नांनी कॉम्पेन्सेट पण करतो ना ते. Correct, की की आता- आता मी 8 दिवस आहे तर मी आत्ता थोडंसं मी घरी लंडनला वेळ देते. शूटिंगला गेले होते हम्म. तेव्हा माझ्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये होत्या. हां. तर मला त्याचं फार वाईट वाटलं की अरे जेव्हा आवश्यकता आहेत माझी जाऊ आहे ती खूप जाऊ दीर सगळेच खूप करतात. कोणाच्याच मनात असं येत नाही की अरे हिचं बरं आहे ही तिकडे आहे. हम्म. तर मी परत आल्यानंतर माझ्या परीने मला जे आणि जितकं कॉम्पेन्सेट करणं शक्य आहे ते मी करते. तर मला असं वाटतं की त्या मोकळेपणाने त्या विश्वासाने ह्या गोष्टी खूप प्रवाही आणि सहज आणि सोप्या होतात. वाव. आणि ना आत्ता म्हणजे जेव्हा सातच्या आत घरात तुझा चित्रपट आला तेव्हा त्याचे अनुभव कोणी सांगितले नाहीयेत कलाकारांनी, कारण तेव्हा मीडियाच नव्हती, एवढे नव्हतं, इंटरव्ह्यू वगैरे काही exactly. नव्हतं. मला सांग ना की ती सातच्या आत घरात त्या चित्रपटाची काय गंमत होती किंवा काय करायचं तुम्ही तो सेटवर? फार काळाच्या पुढचा सिनेमा होता. हो, खूप ब्लंट विषय आहे. अतिशय. आणि आत्ता पण नाही बनणार असा चित्रपट. खूपच तो म्हणजे संजय पवारनी लिहिला होता तो सिनेमा आणि सुरकर सरांकडे फार एक अद्भुत दृष्टी होती. त्यांची टीम म्हणजे उमेश जो नाही आता अनफॉर्च्युनेटली, रसिका, हे सगळे लोक फार वेगळ्या पॅशननी सिनेमा करायचे. स्मिता मावशी निर्माती म्हणून तिच्याकडे जी ताकद होती आणि त्याच वेळेला तिच्याकडे जे ममत्व होतं आणि सॉफ्टनेस होता, तर ते कुटुंबासारखंच ते आमचं बनलं होतं. आणि खूप वेगवेगळे लोक होते त्याच्यात. म्हणजे मानव कौल होता जो अमराठी आहे. हो. बेनेका दीपक नावाची मराठी अभिनेत्री होती. कार्तिका राणे होती जी तशी अमराठीच आहे, म्हणजे ती मराठी आहे पण ती गोव्याची आहे आणि तिने मराठीत काम कधीच केलं नव्हतं. निशी होता, निशिकांत कामत. येस. मृण्मयी होती. अमृता पत्की खूप लहान होती तेव्हा, म्हणजे 16-17 वर्ष तिचं पहिलंच होतं ते. त्यामुळे नाटकातली किंवा या ह्याच्यातली ऍक्च्युली खरं तर मी एकटीच होते त्या सगळ्या आणि मृण्मयी थोडीफार. तर तो इतका एक इंटरेस्टिंग बंच ऑफ पीपल एकत्र आले होते ना की प्रत्येक जण वेगवेगळ्या वयाचे होते. मकरंद अनासपुरे, Yes. मकरंदची मला वाटतं पहिलीच फिल्म आहे ती. तर ते इतकं ते गमतीदार कॉम्बिनेशन झालं होतं त्या सेटवर. आणि तेव्हा तू म्हणतेस असं मीडिया आणि हे सगळं नसल्यामुळे प्रचंड कॉम्पिटिशन नव्हती किंवा मला तरी कधी जाणवली नाही ती की अरे हिचे सीन्स असेल किंवा हिला असे कपडे दिलेत, आपल्याला असे दिले नाहीत वगैरे, हे काहीच नव्हतं. तर एक वेगळं स्पिरिट होतं. आपण जे सांगू बघतोय, हा सिनेमा जे सांगू बघतोय त्याच्याविषयी प्रचंड आस्था होती काम करणाऱ्या सगळ्यांनाच, अगदी प्रत्येकाला. त्यामुळे खूप सुंदर त्या अर्थाने. आणि माझी तशी पहिल्या त्या अर्थ श्वासमध्ये छोटंसं काम केलं होतं मी, पण तशी माझी पहिलीच फिल्म होती ती. आणि गिरीश ओकांनी माझ्या वडिलांचं काम केलं होतं त्याच्यात आणि माझ्या आईनी माझ्या आईचं काम केलं होतं. तर माझ्यासाठी तो सगळा इतका सुंदर अनुभव होता पहिलाच. आणि तुम्हाला पहिला अनुभव ऑफ आणि ऑन स्क्रीन. तो संजय पवारची नाटकं आम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये खूप केली होती, त्यामुळे संजयची भाषा, त्याची मांडणी याविषयी पण एक अरे संजय आपला आहे असा एक झोन होता. त्यामुळे ते एक वाक्य अंथरूण पाहून पाय पसराव्याचं म्हणतात, पण पाय पसरायचं म्हणून मोठं अंथरूण तुम्ही कधी घेणार. तर हे अजूनही मला यंग मुली किंवा त्या काळात ज्यांनी पाहिलं ते येऊन सांगतात. तर तुमच्या टेक्स्टची आणि स्क्रिप्टची काय पॉवर असते ती इतकी जाणवत होती त्या सेटवर. किंवा ज्या पद्धतीने संजय सर सीन कन्सीव्ह करायचे किंवा उमेश एक्झिक्यूट करायचा, उमेश आणि रसिका, फार सुंदर अनुभव होता. आणि आम्ही खूप मजा करायचो. आम्ही हिलपोरी हिला नावाचं जे गाणं शूट केलं माझ्यासाठी त्याचं सगळं नवं, राखी सावंतनी ते गाणं केलं होतं अगदी जुन्या काळात. आणि शी वॉज सच अ फन पर्सन, म्हणजे आय एम शुअर शी स्टील इज. आता मला माहित नाही, माझा इतक्यात काही भेट नाही झाली, परिचय नाही झाला. ती आताही तशीच आहे. हा, आणि तेव्हा तर ती अगदी शी वॉज व्हेरी यंग आणि ती स्वतःला नाही ओळखणार आता तो फोटो बघून. एक्झॅक्टली. पण ती एवढी आमच्यासाठी ते फार. आणि ती द वे शी वॉज डान्सिंग, मग तिच्या कमरेवरचा टॅटू, मला असं वाटलं वाव हे वेगळंच जग. राहुलचं म्युझिक होतं, राहुल रानडेचं. फार गमतीदार आणि धमाल अनुभव. आम्ही खूप मजा केली आणि खूप शेअरिंग होतं वेगळं. मानव एका वेगळ्या स्कूलमधनं आला होता, थिएटर, हिंदी थिएटरमधनं आला होता. निशिकांत स्वतः दिग्दर्शक होता, लेखक होता, त्यांनी लिहिला पण होता सिनेमा संजय बरोबर.
अमृता खूपच फ्रेश, ती शी वॉज अ मॉडेल. म्हणजे मला आठवतं आम्ही पब्लिसिटी शूट केलं, अविनाश गोवारीकरनी फोटोज काढले, तेव्हा अविनाश गोवारीकर तिला बघून म्हणलं होतं ही, त्याच्यानंतर ती मिस इंडिया झाली, की ही कोण आहे मुलगी. तर ती एक वेगळाच एलिमेंट आणत होती, त्या ग्लॅमरचा, त्या कॉन्फिडन्सचा. मृण्मयी, रीमा मावशीची मुलगी, तर मृण्मयीकडे एक वेगळं, आणि ती उत्तम वाचक. हो, माझं आणि तिचं त्यावरनं खूप छान जुळलं. तर असे खूप छान अनुभव होता, तो सुखद अनुभव होता. येस. आणि ताई तू स्वतः रायटर असल्यामुळे तुझ्या अभिनयाचा क्राफ्ट त्यामुळे बदलला, तुला वाटतं असं? मला वाटतं कॉन्टेंट समजून घेण्याचा म्हणजे तो फायदा होतो. तुम्हाला बिटवीन द लाईन्स वेगळे कळतात, तुम्हाला कॅरेक्टरचे ग्राफ्स कळतात. तर निश्चित अभिनयाला लेखनाची तुमची कला सपोर्ट करते आणि लेखनाला अभिनयाची पण करते. कारण तुम्ही लिहिताना तुम्हाला ऐकू येतात संवाद अनेकदा, हे कॅरेक्टर कसं बोलेल हे ऐकू येतं. तर ते दोन वेगळी माध्यमं आहेत तुम्हाला कलाकार म्हणून व्यक्त होण्याची, आणि ती एकमेकांना कायमच पूरक आणि पोषक ठरतात. हे मला अगदीच जाणवलं आहे. ते ना टर्निंग पॉईंट असतात, की हा प्रोजेक्ट माझ्यासाठी टर्निंग पॉईंट असेल. आपण जे मगाशी बोललो ना, की लिमिटेड चित्रपट तू केलेत, तुला असं वाटतं की तो टर्निंग पॉईंट आलाय का, यायचा नाही, अजून नाही आला? आय एम होपिंग येईल. कारण मला असं, मी चांगले चित्रपट केले, त्यातल्या भूमिकाही चांगल्या केल्या, हे आहे. पण मला असं वाटतं की मला येऊन खूप काही माझ्यात आहे अभिनेत्री म्हणून, कलाकार म्हणून, जे मी अजून ते एक्सप्लोअर करण्याची संधी मला नाही मिळाली, किंवा मी ती संधी स्वतःसाठी निर्माण नाही करू शकले अजून. पण इट्स नेव्हर लेट असे मला वाटतं. नाही, परवा मी धुरंधर पहिला आणि दुसरा पाहिला, तेव्हा राकेश बेदींकडे पाहून मला असं वाटलं की काय ऍक्टर आहे. आणि इतकी वर्ष आपण नुसतं त्यांना लीड लोकांच्या आजूबाजूला फिरताना पाहिलंय, कुठेतरी विनोद करताना पाहिलं. व्हॉट अन ऍक्टर. आणि काय वय असेल त्यांचं, 65-70 पण पहिल्यांदा मला वाटलं की ज्या मुकेश छाबरा असेल किंवा स्वतः आदित्य धार असेल, जेव्हा कुठल्या क्षणी त्यांना वाटलं असेल की ह्याच्यासाठी राकेश बेदी. आणि आम्ही बघत, मी ऋषिकेशला म्हणलं, बघ ऋषिकेश, इट इज नेव्हर टू लेट. नेव्हर टू लेट, जेन्युइनली. आणि ना आता गेल्या आपण 10 वर्षाबद्दल बोलूया, आपली मराठी सिनेसृष्टी इव्हॉल्व्ह होताना दिसतीये. प्रोजेक्ट्स म्हणा किंवा कलाकार ज्या प्रकारे परफॉर्म करतायत, खूप ना या ग्राफमध्ये बदल दिसतोय. तू सुद्धा नोटीस करतेयस ज्या प्रकारचे विषय येत आहेत. म्हणजे मी सगळ्याच विषयांबद्दल बोलत नाहीये, पण ठराविक, म्हणजे आता आपण म्हणूया की सैराट सारखा एखादा चित्रपट आपल्याकडे येतो, किंवा आता तिघीबद्दल आपण बोलूया चित्रपटाबद्दल. तर ना असे सुंदर चित्रपट सुद्धा आपल्याकडे येतात. ही एक खेदाची गोष्ट आहे की ते खूप बघितले जात नाहीत, किंवा ते बॉक्स ऑफिसवर तेवढा त्याचा डंका नसतो. पण तुला असं वाटतं की जेन्युइनली इव्हॉल्व्ह होतंय सगळं, तू नोटीस करतेस एक रायटर म्हणून, अभिनेत्री म्हणून? कमी होतंय, याहून खूप होऊ शकतं असं मला वाटतं. कारण दोन गोष्टी त्याच्यामध्ये. थोडासा ना मराठी प्रेक्षक हा स्मरणरंजनात गुंतलेला प्रेक्षक आहे. नवीन काहीतरी, थोडंसं डिसरप्शन, ज्याची सवय आहे, जो कम्फर्ट झोन प्रेक्षक म्हणून तयार झाला आहे, तो कम्फर्ट झोन मोडण्याची फार तयारी आपल्याकडे प्रेक्षकांची पण नाही आहे आणि मेकर्सची पण नाही आहे. मग आधी कोंबडी का आधी अंड, हा एक कालातीत प्रश्न आहे की आधी मेकर्सनी हिंमत करायची का ह्यांनी बदलायचं, मला माहित नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की तिघी असेल किंवा तो, ती आणि फुजी असेल, असे प्रयत्न खूप जास्त केले गेले पाहिजे. ती हिंमत निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, लेखकांना होण्यासाठी त्यांना त्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. आणि कुठेतरी असेही चित्रपट होत आहेत की जे दोन्हीचा मेळ साधू पाहतात. म्हणजे आता थांबायचं नाही आहे, क्रांतिज्योती आहे, हेमंतचे, क्षितीचे सिनेमे, की जे थोडेसे लोकांना काय पाहायला आवडतं ह्याच्याशी पण धरून आहेत, पण काहीतरी वेगळंही सांगू बघतात. त्यामुळे असेही प्रयत्न होतात. पण मला असं वाटतं की मराठी प्रेक्षक हा मुळात इतका वर्षानुवर्ष नाटकाची एवढी परंपरा आहे आपल्याकडे, टेलिव्हिजन आपण आपलासा केला, तर थोडा ना, आणि त्यासाठी यंग ऑडियन्सनी सिनेमाकडे येणं आवश्यक आहे. अजूनही मराठी सिनेमा पाहणारा ऑडियन्स हा आयदर एक मोठा ग्रामीण वर्ग आहे, ज्याला एका विशिष्ट पद्धतीचे म्हणजे एक टेक्स्चरचे सिनेमे बघितले जातात. पण जो मॉडर्न अर्बन सिनेमा आहे, फॉर एक्झाम्पल, ज्या स्पेसमध्ये निखिल महाजन काम करतो, सुरुद निखिल, हे सगळेच लोक, प्राजक्त, इरावती लिहिते, मोहित लिहितो, करतो, त्या स्पेसमध्ये थोडी आणखी हिंमत
आणि ह्याच्यात मी सुद्धा आहे. मी हा प्रयत्न करायला पाहिजे लेखिका म्हणून, आणि उद्या जर मी दिग्दर्शिका झाली तर दिग्दर्शिका म्हणून. आणि ते बळ मिळण्यासाठी ना परत ते मगाशी आपण प्रेक्षकांचीही तेवढीच ती जबाबदारी आहे की थोडंसं वेगळं पाहण्याकडे आपण कल असला आणि प्रयत्न आणि आपण इंग्लिशमध्ये बघतो ना, बरोबर. किंवा वर्ल्ड सिनेमा इतर- पण बघतो इतर ना, देशातला पण कट मराठीत तुम्हाला परत शिवाजी महाराजांविषयी माझा काहीही आक्षेप नाहीये. अर्थाचा अनर्थ होऊ नये, आशयाचा विपर्यास होऊ नये. नाही, बट ऑफकोर्स मला असं म्हणायचं की ते छान आहे कल आणि आहे. खूप छान, त्याचा मोठा ऑडियन्स आहे, त्याविषयी मला प्रचंड आदर आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पलीकडे जाऊन पण आणि ती आमची कलाकार आणि मेकर्स म्हणून आमचीच जबाबदारी आहे ती, पण तेवढीच प्रेक्षकांची जबाबदारी आहे. तर खऱ्या अर्थाने मराठी सिनेमा 100% कॉन्टेंट म्हणून इव्हॉल्व्ह होतोय असं आपण म्हणू. बरोबर आहे. म्हणून मला तिघीला मिळालेल्या प्रतिसादाने मी खूप, म्हणजे मला आकडे बॉक्स ऑफिस वगैरे मला माहीत नाही आहे, तो काय माझा अभ्यासाचा विषय नाही आहे, पण तिघीला मिळालेला प्रतिसाद बघून मला फार आश्वासक वाटलं ते की तसा इतका खूप सुंदर disruptive चित्रपट आहे. म्हणजे त्या अर्थाने तो सोपा नाही आहे विषय हँडल करणं. अजिबात नाही. सो डिरेक्टर जीजी विशा, जी वयाने खूप मोठी नाही आहे हो, आणि लहान ती आहे लहान आहे, आणि तिने इतका ग्रेसफुली किंवा इतका सेन्सिटिव्हली तो विषय हँडल केला. आणि तिच्या मागे उभे राहिलेत हे हो, निखिल सुबोध, महाजन, सगळेच, या. प्राजक्त, तर ते नेहा पेंडसे. Yes, yes. नवरा, तर ते आवश्यक आहे. आणि पण तेवढाच प्रेक्षकांचा, कारण शेवटी सिनेमा म्हटलं की तुम्हाला खूप पैसे गुंतवायला लागतात त्याच्यात, आणि तो लढा मी पण लढतेच आहे कॉन्टेंट लेवलला, कारण मी पण सिनेमे लिहिले आहेत, त्याच्यासाठी मी निर्माते शोधते आहे, ही व जंग जारी आहे. पण ते बळ तेव्हाच मिळेल जेव्हा प्रेक्षक आपलासा करतील सिनेमा, आणि OTTवर आल्यावर बघू म्हणणार नाहीत, खरंय. थिएटरमध्ये जातील. आणि ना ऑल टुगेदर म्हणजे तुमचं इंडस्ट्रीमध्ये कितीही मोठं नाव असू दे किंवा कितीही वर्ष तुम्ही काम केलेलं असू देत, नाटकाचं बॅकग्राऊंड असू देत, निर्माता मिळवण्यासाठीचा स्ट्रगल हा बिलकुल सोपा नाही आहे. आणि ना दोन बाजू आहेत ना नाण्याला, की एकतर खूप पैशांची गुंतवणूक असते, त्याच्या रिकव्हरीबद्दलही विचार करणं केलाच जातो ना. आणि आम्ही आता जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा आम्ही असं नाही त्यांना म्हणू शकत की तुमचे पैसे नक्की परत येतील. नाही, नेव्हर नो. आय कॅनॉट मेक दॅट प्रॉमिस. म्हणजे मी तेच सांगते की माझ्या गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर माझ्याबरोबर तुम्ही रिस्क घ्या. मी एवढं नक्की सांगेन तुम्हाला की मी माझ्याकडनं सगळे प्राणपणाला लावून उत्तम चित्रपट बनवेन, पण तो चालेल की नाही याची हे मी नाही सांगू शकत. बरोबर आहे, बरोबर. आणि तसं सांगणं हे जरा, किंवा कोणीही गॅरंटी देणं की अरे कुठेच नाही गेली रिकव्हरी, हे सांगणं जरा धोक्याचं आहे, किंवा थोडंसं फसवणुकीचं पण आहे असं मला वाटतं, कारण कोणी नाही सांगू शकत. ताई, पण अजूनही हा स्ट्रगल आहे निर्माता शोधणं. हो आहे, अर्थातच तू फेस करतेस. हो, प्रश्नच नाही. मी आता 3 चित्रपट माझ्याकडे लिहून तयार आहेत. उत्तम दिग्दर्शक माझ्याबरोबर ऑन बोर्ड आहेत, पण निर्माता मिळणं ही एक, आणि बरोबर आहे ना ग, म्हणजे कोणी जर 2-3 कोटी टाकणार असेल तर त्याला काहीतरी तर रिकव्हरीची शाश्वती असली पाहिजे. आणि मग काय होतं की मग तुम्ही पोस्टर फेसेस तुम्हाला हवे असतात, आणि त्याच्यात खरंच काही चुकीचं नाही, कारण हा व्यवसाय आहे. पण दरवेळेला त्यांनी सिनेमा चालतो असं तरी कुठे, म्हणजे मराठी सिनेमा कशामुळे चालतो ह्याचं एक ठोस उत्तर नाहीये, कोणीच देऊ शकत नाही आत्ताही. हे आहे एक नक्की, मला वाटतं की मनापासून सांगितलेली चांगली गोष्ट आणि थोडंसं क्लटर ब्रेकिंग गोष्ट ही चालते. नाहीतर इतिहास, देव, भक्ती ह्याच्यातल्या गोष्टी चालतात. हे असं एक माझं माफक ऑब्झर्वेशन आहे. मी काय अभ्यासक नाही त्याची, पण मग त्यापेक्षा तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं असेल तर तुम्ही कुठे जायचं हा एक प्रश्न आहेच. जेन्युअनली. आणि खूप करेक्ट उत्तर आहे याचं, की इतका पर्टिक्युलरच जॉनरच्या मागे आपण इतके पळत सुटलो तर मग बाकी मुद्दे कधी दाखवणार, आणि ती तुमची कन्व्हिक्शन नसेल तर करेक्ट आहे. पण ताई, यू थिंक की आत्ता आपल्या फिमेल ॲक्ट्रेसेसला, म्हणजे ॲक्ट्रेसेसला जी संधी मिळते त्याचा रेशो वाढलाय आधीपेक्षा असं मराठीत मला फार नाही दिसलं. म्हणजे असा एक्का दुक्का उदाहरणं आहेत. हिंदीत स्त्री प्रधान चित्रपट, हिंदीत आता जरा तो ट्रेंड सुरू झाला. त्या दलदल मी वेब शो केला फॉर एक्झाम्पल. येस, भूमी पेडणेकर त्याची लीड होती. हिंदीत काही बाई तुझ्या पायी पण बाई तुझ्या पायी फिमेल प्रोटॅगॉनिस्ट. येस, बाई तुझ्या पायी आहे. पण असे एक्का दुक्का हे आहेत. अजूनही तशी स्पेस मराठीमध्ये फार स्त्रीप्रधान चित्रपटाची अजून तरी मला दिसलेली नाहीये. हिंदीमध्ये ते बऱ्यापैकी होतंय आत्ता मला असं वाटतं, आणि मला असं वाटतं ती एक नॅचरल प्रोग्रेशन आहे, ते होईल.
कारण आत्ता हिंदीमध्ये मला असं कळतं, तर मी एका हॅपी फॅमिली नावाच्या शोची रायटर्स रूममध्ये होते. हॅट्स ऑफ प्रोडक्शनचा जो आतिश कपाडिया, JD मजेठिया. तर आता लापता लेडीज सारखा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये फिमेल मेकर्स आणि रायटर्स विषयी आता लोकांना खूप कुतूहल आहे, किंवा त्यांना हव्या आहेत स्त्री लेखिका. आणि स्त्री लेखिका असं म्हणलं की उगाच एक त्याला एक कॅटेगरी पडते, तसं मला म्हणायचं नाहीये. पण फेमिनिझम हा शब्द हा, आता मला खूप डेव्हलप होतो तिथे जायचं नाहीये मला. किंवा मला असंही वाटत नाही की ही स्त्री लेखिका आहे म्हणून हिचं फार अरे वा स्त्री लेखिका आहे असं करावं, असं पण मला वाटत नाही खरोखर. कारण लेखन आहे ना, ते काय बॉडी बिल्डिंग किंवा वेट लिफ्टिंग नाही आहे की जो प्रामुख्याने पुरुषाच्या ताकदीतनं येणारा स्पोर्ट आहे, जो एखाद्या स्त्रीने केला तर अरे वा. पण मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की स्त्रियांना व्यक्त होण्याची पिढ्यानुपिढ्या समाजाने परवानगीच दिली नव्हती ना. त्यामुळे व्यक्त होऊ शकतो आपण. मला जे वाटतंय ते निर्भयपणे बोलू शकतो. हा एक कॉन्फिडन्स येण्यासाठी कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. त्यामुळे मग ते लेखनात, दिग्दर्शनात अभिनय. आणि एखादी स्त्रीची गोष्ट चांगली वाईट असं नाही, पण वेगळ्या दृष्टिकोनातनं सांगते. जे आता वेस्टमध्ये जर तू बघितलंस, मी खूप वेस्टर्न म्हणजे काय वर्ल्ड कॉन्टेंट बघते. मी मुद्दाम ऑब्झर्व करते, अनेक शोजच्या शो रनर्स, क्रिएटर्स, लेखिका, दिग्दर्शिका सगळ्या बायका आहेत. आणि ते हळूहळू आपल्याकडे वेळ लागेल कदाचित, पण ते येईल अशी आशा आहे. किती कमी आहे स्त्री दिग्दर्शिका, किती कमी आहेत लेखिका. का तर कुठेतरी ते मी व्यक्त, आणि ते असं कोणी असा विचार करत नाही माझ्या पिढीच्या किंवा तुझ्या पिढीच्या की मी व्यक्त कशी होऊ, असं नाही. पण ते पिढ्यानुपिढ्या रुजत आलेलं आहे त्या एका पेट्रियार्कीमध्ये. त्यामुळे मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी ही स्पेस माझी असू शकते, हे स्वतःला सांगणं आणि तिथे ठामपणे उभं राहून व्यक्त होणं. म्हणून मला इरा सारख्या लेखिकेचं फार रिअली फील सो स्ट्रॉंगली फॉर व्हॉट शी राईट्स. आणि तुझ्याबद्दल ना मी एक फार छान ओळ वाचली होती एका रिव्ह्यूमध्ये की तुझे प्रत्येक परफॉर्मन्स आजवर रिअल वाटतात. हो, खरे वाटतात तुझे सगळे परफॉर्मन्स. याच्या मागे काय रिझन आहे? तू कॉन्स्टंटली ऑब्झर्व करत असतेस? मी सतत स्वतःला अपडेट करते. आणि ऑब्झर्वही करते. ऑब्झर्वही करते. कारण ते भूमिका जगली वगैरे खूप जड शब्द आहेत, पण मला असं वाटतं की संस्कृतमध्ये कॅरेक्टर या शब्दाला पात्र असं म्हणतात. ओके. पात्र म्हणजे भांड. तर तुम्ही ते भांड, त्याच्यामध्ये पाणी पडलं की ते पाणी त्या आकाराचं होतं. तर ते कॅरेक्टर असतं, ते पात्र असतं, आणि तुम्ही पाण्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या भांड्यात गेलात की तो आकार तुम्हाला मिळेल. तर तुम्ही खरोखर त्या अर्थाने त्या भूमिकेशी जितके एकरूप होऊ शकाल, जितके खरं, मला असं वाटतं की ट्रूथ परफॉर्मन्समध्ये सच्चाई असणं हा फार महत्त्वाचा आणि क्रुशियल हे आहे. आणि अभिनयाची शैली पण बदलते. आता मी 2005 साली जसं काम केलं तसं आज मी जर केलं तर आणि ती सगळीकडे, म्हणून मला असं वाटतं की जगभर कुठे आहे टेक्स्चर, कुठे आहे आज केट विन्सलेट कसं काम करते मेअर ऑफ ईस्टवूडमध्ये. तर मला तिच्यासारखं असं नाही, पण माझ्या परफॉर्मन्समधलं ट्रूथ जर मला सापडलं नाही तर मग तो खरा होत नाही परफॉर्मन्स. मग तिथे आता मध्ये त्या नो मेकअप असं, तर मी कुठल्याच, आत्ता मी एक सिनेमा केला लंडनमध्ये, तेव्हा पहिल्यांदा मेकअप आणि हेअर आणि लुक असा तांबला होता. नाही केलेत कधी मेकअप केला मी? कुठले सिनेमे? साच्यात घरात मध्ये केला असेल मी कॉलेज. तेव्हा ते तेवढं डेव्हलप पण नव्हतं ना गोष्टी. पण हरिश्चंद्राची फॅक्टरी काय, मला आत्ता कळलं की इथे असं केलं की हे होतं. म्हणजे हे फार ग्रेट आहे असं माझं म्हणणं नाही आहे, हा केवळ अनुभव आहे माझा. पण सर्व सिनेमे, सर्व OTT, सिटी ऑफ ड्रीम्स नो मेकअप, काय ते सेक्रेड गेम्स नो मेकअप, हरिश्चंद्राची फॅक्टरी नो मेकअप. मी सतीश मनोहरची तुया धर्म कोणचा नावाची फिल्म केली, त्याच्यात आदिवासी स्त्री होते मी. त्याच्यात तो मला सनस्क्रीन पण लावून नाही द्यायचा. मरणाचं ऊन त्या एका गुजरातमधल्या खेड्यात आणि नंतर नंदुरबारमध्ये. आणि तो म्हणला नाही, मला टॅनच व्हायला हवी आहेस तू. नटरंगामध्ये नो मेकअप. मी एक कोकणात फिल्म केली नो मेकअप. आणि कुठेतरी त्यांनी पण तुम्हाला त्या रिअल होण्याकडे तुमचं असं असावं. म्हणजे मेकअप करणाऱ्या
अभिनेत्री खरं काम करत नाहीत असं माझं म्हणणं नाही. मी फार जपून बोलावं लागतं आजकाल. आय नो यार, आय नो. मी सुरुवातीपासून फील करतेय तुला. हो, नाही, कारण नाही, आशयाचा विपर्यास उगाच होतो. होतो आणि उगाच जे आपल्याला म्हणायचं नाहीये ते आपण काहीतरी चुकीचे शब्द वापरून म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे आणि भाषा तेवढं आर्टिक्युलेशन आता आणि लेखिका आपली असणं मराठी भाषा आहे आपण बाई. जशी वळवू तशी हो, वळते. मग काही एका शब्दाचा तुमच्या इंटोनेशननी अर्थ वेगळा होऊ शकतो. त्यामुळे कमिंग बॅक टू द पॉइंट, खरं काम करण्याकडे माझा प्रचंड प्रयत्न आणि कल आहे. त्यासाठी मी खूप स्वतःला वारंवार अपडेट करते, अभिनेत्री म्हणून सुद्धा, स्क्रीनवर, स्टेजवर. हे मी आणि मला असं वाटतं की कलाकारांनी तो शोध सतत. मेरिल स्ट्रीप बघ ना, क्रेमर वर्सेस क्रेमरमधलं काम आणि डेव्हिल वेअर्स प्राडामधलं काम आजचं, ती अपडेट, शी इज अपडेटेड, ते व्हायला पाहिजे. ताई, पण असं कोणतं फिअर आहे तुला ज्याच्यावर तू अजूनही ओव्हरकम करायचा प्रयत्न करतेस? होतं आहे मला माझ्यातली होप संपेल अशी कधी कधी भीती वाटते. म्हणजे आत्ता मी तुझ्याशी बोलताना असं तुला वाटलं असेल की मी एकदम शांत आहे, झेन आहे, मला स्ट्रगलचा काही त्रास होते, असं नाही आहे. किंवा तू उद्याचा विचार करत नाही असंही नाही नाही ना? मला रिजेक्शन्स येतात किंवा आत्ता मध्यंतरी फारच एक दुःखद अनुभव मला आला. म्हणजे मी मागच्या वर्षी मला एका दिग्दर्शकाने हिंदी, मेन स्ट्रीम हिंदी चित्रपटासाठी बोलवून हे काम तू करावंस अशी माझी इच्छा आहे, असं मी नाव नाही घेत, असं मला सांगितलं. आणि वर्षभर त्या फिल्मचं काही झालं नाही, कारण अनेक अडचणी येतात फिल्मला. पण मला डिसेंबरमध्ये फोन आला मुकेश छाबराकडनं की मैं वो फिल्म ऑन फ्लोर जा रही है, आपको प्रोडक्शन से फोन आएगा और बाकी डेट्स वेट्स आएंगे. मला फोन आला नाही. मी फॉलोअप केलं, काही नाही. म्हटलं कदाचित पुढे गेली असेल फिल्म. आणि नंतर एका मैत्रिणीकडनं असं ओघात मला कळलं की त्या फिल्मचं अर्धं शूट झालं होतं. सो आय वॉज रिप्लेस्ड. हे होतंच, अनेकदा होतं ते, पण मला ते सांगितलंही गेलं नाही. तर मी खूप अपसेट झाले. म्हणजे मी कधी फार सोशल मीडियावर व्यक्त होत नाही, पण मी त्याच्याविषयी खूप लिहिलं की कुठलाही कलाकार असेल, तो स्टार असायची गरज नाही, तो स्ट्रगलर असेल, कम्युनिकेशन तर झालं पाहिजे त्याच्याशी. बरोबर. यू आर बिंग रिप्लेस्ड फॉर व्हॉट एव्हर रिझन, हे तर त्याला सांगितलं गेलं पाहिजे. ज्या क्षणी त्या कलाकाराची तुमची गरज संपते, तो कलाकार तुमच्या मेसेजेसमधनं आणि फोनमधनं नष्ट होतो. तर ह्या असंवेदनशीलतेचा मला त्रास होतो. मला असं वाटतं की माझं वय वाढत गेलं आणि मला कामच नाही मिळालं तर काय होईल. सगळं हे सगळं मला होतं. या सगळ्या इन्सिक्युरिटीज मला वाटत असतात आणि अप्स अँड डाऊन्स हे सगळे मला होतच असतात. आय हॅड लॉस्ट होप आणि त्याचा परिणाम मी काही लिहू शकत नव्हते, नवीन मला काही सुचत नव्हतं. कारण माझ्या लिखाणाच्या अनेक प्रोजेक्टच्या बाबतीत असा हातातोंडाशी प्रोजेक्ट ऑन होतंय आणि झालं नाही. आत्ता मी जूनमध्ये एक फिल्म शूट करणार होते, मी लिहिलेली, त्याचा प्रोड्युसर अचानक बॅकआउट झाला. आणि हे सतत होत असतं, हेही मला माहिती आहे. मला भीती एवढीच वाटते की आय विल लूज होप. आणि शोध आणि आशा या दोन गोष्टी जर माझ्यातनं संपल्या परिस्थितीमुळे, तर मग माझ्याकडे काही राहणार नाही. ह्याची मला खरंच भीती वाटते. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. तुझ्या आयुष्यात अशी माणसं आहेत पण तुझे इंडस्ट्रीतले मित्र किंवा घरचे की जे तुला कॉन्स्टंटली पुश करतात? कारण ना आत्ता कोणाला शिकवायला जात नाही किंवा एवढा वेळ नाही आहे कदाचित कोणाला शिकवायला, पण आपल्याला गरज असते अशा आपल्या माणसांची, आपल्याला इंडस्ट्री सपोर्टची, मित्रमैत्रिणींची की जे आपल्याला पुश करतील. मला इंडस्ट्रीतली नावं ऐकायला आवडतील, असे कोणी आहे इंडस्ट्रीतली? कारण मी परत असं म्हटलं तसं मी अशी थिक ऑफ द इंडस्ट्री नसते. मी बऱ्यापैकी पेरिफेरल आहे. सगळेच माझे मित्र आहेत, पण काही मैत्रिणी आहेत. पण तसं म्हटलं तर एक तर माझा नवरा हा माझा सगळ्यात मोठा निंदक आहे. निंदकाचे घर असावे शेजारी, तर तो माझ्या घरातच आहे. किंवा इन अ गुड सेन्स क्रिटिक आहे. आणि तो माझा खूप मोठा सपोर्टर आहे. रंगा श्रीरंग गोडबोले जो माझा मेंटॉर आहे, अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. एक पूर्वी ते गुरु शिष्याचं नातं जास्त होतं, आता आम्ही एकत्र काम करतो. आम्ही 10 वर्ष एकत्र नाटक लिहितोय, विविध गोष्टी आम्ही एकत्र करतो. त्याचा रेझिलियन्स किंवा तो एखादी गोष्ट ज्या एका कन्व्हिक्शननी, ज्या एका कन्सिस्टन्सीनी आणि कशानेही खचून न जाता करत राहणं आणि ते त्याच्याकडे बघून किंवा ज्या पद्धतीने अशा अनेक प्रसंगात मी
त्याच्याकडे पण जाऊन रडले आहे. पण त्यांनी खूप म्हणजे ते एक नाव आहे हू हॅज हेल्प मी, ही हॅज ऑलवेज हेल्प मी स्टँड स्ट्रॉंग. आणि त्यांनी मला हे कायम, कारण आपल्याला असे वीक मोमेंट्स पण येतात का मग मी हे पण करू का, किंवा फॉर एक्झाम्पल छोटंसं की सोशल मीडिया असं म्हणतात की आता तुमच्या सोशल मीडिया प्रेझेन्सनी पण तुमचे फॉलोअर्स किती आहेत ह्याच्यावरनं पण तुम्हाला काम मिळतं. मग तुम्ही सोशल मीडिया अनेक लोक अप्रोच पण होतात की तुमचं सोशल मीडिया मी मॅनेज करू का. काही वाईट आहे चूक आहे असं नाही, पण मला असं वाटतं की माझा सोशल मीडिया हे माझं एक रिप्रेझेंटेशन आहे. आणि जे मी नाही आहे खरं तर माणूस म्हणून, बाह्यरूप किंवा अंतरंग जे मी नाही आहे ते केवळ ते ट्रेंड होण्यासाठी किंवा फॉलोअर्स वाढण्यासाठी ते करावं असं मला वाटत नाही. जरी तर या तुमच्या निष्ठा कधी कधी डळमळीत होतात. तेव्हा ऋषिकेश, माझा नवरा, रंगा, माझी अत्यंत जवळची मैत्रीण राधिका इंगळे, ती, हे लोक खूप स्ट्रॉंगली ते माझ्या पाठीशी उभे राहतात आणि मला सांगतात नाही, यू बी हू यू आर, यू बी युअर सेल्फ. मग निपुणसारखा माझा अत्यंत जवळचा मित्र आणि निपुण धर्माधिकारी, आम्ही खूप काम एकत्र केलं. दरवेळेला ते तुमच्याशी 4 शब्द हिताच्या गोष्टी बोलतातच असं नाही, पण ते ज्या पद्धतीने जगतात, ते ज्या पद्धतीने कामाकडे बघतात, ते बघून पण तुम्हाला एक बळ मिळतं असं पण असतं. त्यामुळे असे काही लोक आहेत निश्चितच. आणि दुसरं म्हणजे ना, मला एक वाटतं की पर्स्पेक्टिव्ह, तुम्हाला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देणारी एक गोष्ट असते ती म्हणजे तुमचं वाचन, तुमचं निरीक्षण, प्रवास, तुम्ही कॉन्टेंट काय बघता, की तो एक दृष्टिकोन तुम्हाला मिळाला की तुमची आत्ताची ही माझी गेलेली फिल्म ही इट ब्रिंग्स इट इन दॅट पर्स्पेक्टिव्ह, की त्याच्यापेक्षा खूप काही वेगळं आहे, खूप काही चांगलं आहे, चांगलं वाईट असं नाही पण वेगळं आहे. तर ह्या अनेक गोष्टी तुम्हाला परत तुमचा जो ढळलेला मानसिक तोल असतो तो परत तुम्हाला अलाइन करायला मदत करतात. पण या चित्रपटाशिवाय आधी तुला आलंय रिजेक्शन? अरे बापरे, कितीतरी, सतत. म्हणजे मला जी मी कामं केली आहे त्याच्या चौपट ऑडिशन्स दिले आहेत मी, प्रश्नच नाही. अगं खूपच. आणि काही कोणी सांगत नाही तुम्हाला रिजेक्ट किंवा नाही आला, तुम्हाला मिळालं नाही हे पण सांगत नाही तुम्हाला. तुम्ही समजा 5 अभिनेत्रींनी ऑडिशन केली असेल तर ती एक जी सिलेक्ट होते, त्याच्यानंतर त्या 4 अभिनेत्रींना परत निरोप यू आर नॉट सिलेक्टेड हा जातो असंही नाही आहे. मी काही काही वेळेला जातो पण जातोच असंही नाही. मी एक ऑडिशन केली होती, मोठा शो होता ह्याचा, ॲमेझॉनचा होता मला वाटतं का हॉटस्टारचा, चांगला रोल होता आणि मला रिजेक्शन आलं. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, गेलं आता, अनेक येतात त्यातलं एक आलं. मग मला 2 महिन्यांनी परत फोन आला की मॅम आपके डेट्स है क्या. म्हटलं हां है, पर आय डिडंट गेट द रोल. तुम्ही नो मॅम दे रिअली वॉन्ट यू. म्हटलं बरं. मग पैसे ठरले, दिवस ठरले, सगळं झालं. कॉस्च्युम ट्रायलचा दिवस ठरला. अचानक परत त्यांच्याकडनं काहीच नाही, काही चर्चा नाही. मला काही कळलं नाही. माझा मॅनेजर फॉलोअप करतोय अमकं ढमकं. त्याला नंतर आतनं कळलं की ओरिजिनली त्यांनी जी कास्ट केली होती बाई, त्यांचं पोस्टपोन झाल्यामुळे ती अनअवेलेबल होती, म्हणून त्यांनी मला कास्ट केलं. आणि ते परत पोस्टपोन झाल्यामुळे ती परत अवेलेबल झाली. पण देर वॉज नो कम्युनिकेशन. तेच वाईट आहे की तुम्ही सांगा तरी. आणि दॅट इज डिसरिस्पेक्टफुल. करेक्ट. की तुम्ही एरवी तुम्ही 100 मेसेजेस, मॅम ये डेट है क्या, ये डेट है क्या, कॉस्ट्यूम ट्रायल करनी, ये करनी, तुम्ही हरॅस करता. पण तुम्हाला नाही आहे तर तुम्हाला एक मेसेज, सॉरी मॅम नॉट वर्किंग आउट, हे तुम्ही करू शकत नाही. तर असे किती प्रसंग सांगू तुला, म्हणजे बापरे. हो ना. आणि भल्या नाही, मी तर काहीच नाही, म्हणजे कोणालाच नाही चुकलेलं नाही हे रिजेक्शन. आणि ही जेन्युअनली म्हणजे ॲक्टर्स लाईफ ही एक इमोशनल राईड आहे असं आपण म्हणूया. म्हणजे कुठल्याही भूमिकेचं प्रिपेरेशन असू दे किंवा त्या भूमिकेतनं बाहेर निघायची प्रोसेस असू दे, जर ती इंटेन्स असेल, खूप खेळ आहे हा सगळा इमोशन्सचा. आत्ता जेन्युअनली सगळेजण खूप बोलत आहेत की आम्ही ॲट पीस आहोत किंवा डिप्रेशन किंवा काय त्रास झाला, आत्ता सगळे बोलायला लागलेत. इतक्या वर्षाचा तुझा प्रवास आहे ताई. 2004ला तू पहिला प्रोजेक्ट केला, 4-5ला, ते आत्ता 26. मला सांग की त्याच्यानंतर मग लग्नमध्ये, मग त्याच्यानंतर मुलगी, परत कामाकडे वळणं, लिखाण, असे खूप फेजेस आहेत तुझ्या आयुष्यातल्या. यू टेल मी, तू किती मेंटल गोष्टींकडे लक्ष देतेस किंवा तुला असं किती वाटतं की बाबा मी इथून शांत असणं खूप गरजेचं आहे, तर प्रवास सोपा आहे? अतिशय. आणि मी खूप मानसिक स्थित्यंतरांमधनं पण गेली आहे. म्हणजे खूप निराशा, अगदी क्लिनिकल डिप्रेशन नाही पण एक डिप्रेसिव्ह फेज,
ह्यातनं पण गेले आहे आणि मी थेरपी पण काउन्सिलिंग पण घेतलं. माझी आई गेली त्या काळात, अचानक गेली. त्याच्यानंतरचा एक काळ माझ्यासाठी खूप अवघड होता. पर स्त्रियांच्या शरीरात अनेक हॉर्मोनल चेंजेस होत असतात, त्यांनी तुमचं मानसिक स्थैर्य, संतुलन बिघडत असतं. पण मी आय व्हेरी स्ट्रॉंगली बिलीव्ह इन थेरपी आणि ती मी घेतली आणि मी त्याविषयी अत्यंत मोकळेपणाने कायम, म्हणजे थेरपीत काय झालं याविषयी बोलल्याचं नाही, पण थेरपी घेण्याविषयी मी खूप बोलते. मी अनेक चांगल्या गोष्टी वाचते आणि मला माहिती आहे की मला माझं मानसिक स्थैर्य आणि शांतता जपण्यासाठी त्यासाठी पण खूप कष्ट करावे लागतात, कारण मी खूपच त्या अर्थाने हायपर सेन्सिटिव्ह आहे माणूस म्हणून. आणि ते वाईट आहे असं मला वाटत नाही, कारण तुम्ही कलाकार असाल तर तुमच्याकडे विलक्षण सेन्सिटिव्हिटी असणं हे अपरिहार्य आहे. तरच तुम्ही एक, पण ती तुमची संवेदनशीलता कशी जपायची आणि ती तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना घातक आणि मारक होऊ नये. की आता ही सेन्सिटिव्ह आहे तर ही काही राडे घालते किंवा ही रोज रडतच असते, तर मग आजूबाजूच्या लोकांना पण, माझी मुलगी म्हणते तसे बीटी बसू शकते. भीती. तर तो प्रयत्न मी वारंवार करते टू कीप दॅट, कंट्रोल दॅट. आणि माझा नवरा या बाबतीत खूप माझं, कारण तो अत्यंत शांत प्रवृत्तीचा माणूस आहे, त्यामुळे ही बॅलन्सेस मी आउट. पण माझं रनिंग हा माझ्यासाठी त्या एका मानसिक आणि ते खूप अपडाऊन पण असतं ग. आपण कधी अत्यंत आपल्याला असं वाटतं की सगळी हार्मोनल चेंजेस याला बीटच काहीच करू शकत नाही कोणती आपण. गोष्ट. आणि परिस्थिती म्हणजे अशी एखादी फेज असते तेव्हा असं वाटतं मी अत्यंत झेन आहे, आता मी शांत आहे. पण अशी एखादी फेज येते तेव्हा असं वाटतं की अरे बापरे, आता माझं काहीच होणार नाही आहे, मला कधीच चांगला सिनेमा मिळणार नाही आहे. मग अशी एक फेज येते की नाही मिळाला तर काय होईल, होऊन काय जगाचं अडणार आहे किंवा तुझं. तर तुझं जी कन्व्हिक्शन आहे त्यांनी तू काम करत राहा आणि ते ना तुम्ही करत राहणं, तुमच्या कन्व्हिक्शननी काम करत राहणं, ह्याला काही, देर इज नो अदर ऑप्शन. आणि पेशन्स आणि शांतपणा हा मी हळूहळू शिकते आहे. पण मी पण खूप मानसिक चढ उतारातून आणि स्थित्यंतरातून आणि मग गेले. त्याच्यानंतर आपल्याकडे येते ती म्हणजे मेनोपॉजची फेज. Oh my God. ओ बाप रे, कांट इमॅजिन. हो, है ना? ते आणि पण मला म्हणून वाटतं की तुम्ही ओव्हरऑल तुमचा फिटनेस कसा आहे ह्यानी तुम्ही त्या फेजमधनं, अजून मी तिथपर्यंत पोहोचले नाही, पण तुम्ही त्यातनं कसे तरून जाता, किती मिनिमम सफरिंग तुमचं होतं. अपरिहार्य जे आहे ते आहे, आहे, त्याला ते काही होणारच पर्याय आहे. नाही. पण बरोबर. म्हणून तुमचा ओव्हरऑल फिटनेस खूप क्रुशल, खूप crucial क्रुशल हे मला जाणवतं. आणि आता मी फिटनेस ओरिएंटेशन वाढल्यापासून माझ्या एका शारीरिक स्थित्यंतरांना पण मी जास्त चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकते. किती मस्त ताई. पण मला जाता जाता ऐकायला आवडेल तुझ्याकडनं की प्रत्येकाचे ना, आपल्याला असं वाटतं की आपल्याबद्दलचं ना हे मिथ आहे, उगाचच ते चुकीचं आहे, म्हणजे हे काय आहे? का असं बोलतायत किंवा का असं होतंय. आज जर मी तुला म्हणाले या पॉडकास्टच्या निमित्ताने तुला असं वाटतं की एखादी गोष्ट तुझ्याबद्दलची मिथ आहे, ती क्लॅरिफाय करायला आवडेल, तर ते काय करायला आवडेल? बापरे, मी ती मिथ काय आहे हे ऐकण्यासाठी पण मी कधी फार त्या सेंटर ऑफ ॲक्शनमध्ये नाही गेलीस. कधी नव्हतेच ना. पण मगाशी तू म्हणलीस तसं कदाचित ही अनअप्रोचेबल आहे असं वाटू, किंवा ही हे करणार नाही असं असते. नाही, ती हे करणार नाही असं आधीच भूमिकांच्या बाबतीत म्हणते मी, वैयक्तिक आयुष्याच्या नाही, पण असं कदाचित असू शकेल. त्यामुळे अनेक गोष्टी माझ्याकडे येत पण नसतील असं मला वाटतं. असंच काहीतरी असावं. खरं मी हा विचारच नाही केला कधी की काय असेल आपल्याबद्दल मिथ. कदाचित या पॉडकास्ट नंतर कळेल काय? काय वा. पण ताई, तू जे म्हणालीस ना की तुझ्याकडे 2-3 चांगले चित्रपट लिहून आहेत आणि तू फक्त निर्माता शोधतेस, तर मला खूप आवडेल एक दिग्दर्शिका म्हणून तुझा इंटरव्ह्यू घ्यायला खूप लवकर. आणि दिग्दर्शिका. मग हे चित्रपट मी दिग्दर्शित नाही करणार आहे, पण मी अनेक वर्ष, मला अनेक लोक म्हणतात की तू नाटक तर करतेस, तू दिग्दर्शिका हो, दिग्दर्शिका हो. तर मला कायम असं वाटायचं, मला जोपर्यंत आतून ते वाटत नाही ना की मला फिल्म करायची आहे माझी, तोपर्यंत मी, कारण खूप अवघड आहे ते करणं आणि खूप पैसे लागलेले असतात कोणाचे तरी त्याच्यासाठी खूप तुमची तयारी पाहिजे आणि आतून तुम्हाला एखादी गोष्ट सांगावीशी वाटली पाहिजे. आत्ता मला असं वाटतंय की मला असं वाटतंय की मला हे करायचं आहे, मला एक गोष्ट सांगायची आहे माझी, आणि त्या दिशेने मी माझा हळूहळू प्रवास सुरू करते आहे. आणि तू म्हणतेस तसं होपफुली
येस, आणि मला खूप आवडेल त्या एका नव्या व्यक्तिरेखेसाठी तुझ्याशी पुन्हा एकदा गप्पा मारायला. विभारीताई, थँक्यू सो मच, तू वेळ दिलास, इतक्या Thank छान you. गप्पा मारल्या. मला पण ऑल द खूप मजा आली, व्हेरी दर्शना. बेस्ट. कारण कधीच आजवर मी तुझा इंटरव्ह्यू केला नव्हता, त्याच्यामुळे मी हो. खूप एक्सायटेड होते की वाव मी पण. कशी आणि असेल अशी वेगळा झाला इंटरव्ह्यू असं मला वाटलं की जे प्रश्न असतात जे अनेकांनी अनेक वेळेला ज्याची उत्तरं ऐकलेली असतात की तू कुठे शिकलीस, हां. तू हे कसं केलंस, एक त्या टाइमलाईन आणि क्रोनॉलॉजीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून मी काय आहे हे कुठेतरी व्यक्त होण्याची संधी या पॉडकास्टच्या निमित्ताने, राजश्री मराठीच्या निमित्ताने, तुझ्या निमित्ताने मिळाली, तुमच्या टीमच्या निमित्ताने मिळाली. थँक्यू. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you so आणि तू खूप फिट आहेस, अशीच राहा फिट. आज मी खूप हाफ इन्स्पिरेशन मॅरेथॉन मला या वर्षी करायची आहे हो आणि त्यासाठी माझे प्रयत्न आहेत. कौस्तुभ पण मी राडकर हे नावाचे जे inspiration आयर्नमॅन आहेत घेऊन ते जाणार coach आहे. आहेत माझे, हां, जे मी train अत्यंत करतेस? धन्यवाद असले तरी तो मला अजून त्यांनी मला हकलून दिलं नाहीये, त्याबद्दल थँक्यू कौस्तुभ. वाव. पण हा प्रयत्न मी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू त्याच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.